भडकवले का नाही भडकवले? अरे पेटवले का नाही पेटवले? आपण काय करायचं? आपण पेटवणार नाही आहे, पण मला असं म्हणणं आहे का या सरकारचा निषेध केला पाहिजे. 600 रुपयानं जर कांदा विकायची वेळ येत असेल तर आपल्याला किमान 1500, 1600, 1700 रुपये एका क्विंटल मागे घाटा आहे का नाही? आणि सरकार आम्हाला घाट्यात ठेवून मारासाठी शिल्लक ठेवला आहे का? त्याचा निषेध झालाच पाहिजे. आले निवेदन देऊन गेले असं होऊ शकते का? आपण चर्चा करू प्रशासनासोबत, पण पहिले हा कांदा आहे ना या कार्यालयाला मारू. आता आपण चर्चा करू, आता चर्चा करू. नाही आता मारला बस एकच. हा निषेधाचा निषेध म्हणून आपण काही इशारा द्यासाठी आलो आहे. लक्षात घ्या, आपल्याला मारून काही त्याच्यामध्ये एक संदेश द्यायचा आहे का हम कटने के बजाय हम काट भी सकते हैं. बरोबर का नाही? तयार आहे ना सगळ्याचे? नाही तर आलो निवेदन घेऊन गेलो असं होणार नाही. आता आम्ही चर्चा करतोय, चर्चेंती काय निर्णय होते तेपर्यंत बसता तयार आहे ना सगळ्याचे? आणि अजून 5-6 भगतसिंग राजगुरू माहित नव्हतं स्वातंत्र्य मिळून आपल्याला स्वातंत्र्य पाहायला भेटणार नाही. त्यांना माहित होतं तरी त्यांना बलिदान दिलंय. तुम्ही आमच्यासाठी करतात, आम्ही पण तयार कवर. आणि आज भगतसिंग शहीद दिन आहे. आपण यांना कांदा मारला तर न्यूज होते का नाही होत? झाली का नाही? आम्ही रोज 600-1400 रुपयानं एका क्विंटल मागे लुटल्या जाते, त्याची न्यूज होते का रे? त्याच्यानं किती शेतकरी मरत, आमच्यावर कशा प्रकारचे आघात होतं, ना शिक्षण पोरीचं होऊ शकत, ना आमच्या माय बहिणीचा उपचार होऊ शकत आहे. आणि तरी सुद्धा आम्ही गप्प बसून फक्त निवेदन द्यासाठी नाही आलो. आम्ही सरकारला इशारा द्यालो का आम्ही एक कांदा जर मारू शकतो ना तर मुंबईचं नाफेडचं कार्यालय उखडून फेकू सुद्धा शकतो. आपण 4-5 जण आता कोण कोण चालायचंय ते जाऊ. साहेब एक सांगायचं एक सर्वांना एक बच्चू भाऊ आपण आला आणि तुम्ही असं भाषणामध्ये म्हणाले की कमी शेतकरी आले, परंतु साहेब जे सत्तेतले लोक आहे ना त्यांना भाडे तत्वावर लोक आणावं लागत आहे. हे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतःहून आलेले लोक आहे. त्यामुळे हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. नाही का काढला नाही व्हिडिओ? वा रे वा, काढला ना? हा चला, ते कळू द्यासाठीच आहे. यांच्यावर सगळे प्रमुख बाकीचे थांबा रे. या या नमस्कार, काय म्हणता? बसा. हे गणेश बस बसा बसा. कुठल्या गावचे असं काय म्हणता? आमचं एक काय झालं जे नाफेड आपलं काय मक्याचं जे निफाडला खरेदी झाली आणि ते चांदवडमध्ये ते दाखवले आहे. टाकळी गाव आहे निफाडमध्ये, तिथे एक फार्मर प्रोड्यूस कंपनीचा स्टॉक मका आहे, 1200-1500चा मका आहे. त्यांनी 2400च्या भावात शेतकऱ्याच्या नावानं खाली केला. आम्ही त्याची सगळी तोडफोड केली. तुमचं सरकारचं बारदान सुद्धा त्या ठिकाणी केलं. आम्ही ती सगळे जिल्हाधिकारी बैठकीला येत नाही, काय खुलासा आहे ते देत नाही. आज भाऊ बोलल्यावर तो म्हणतो वरती मी पाठवलंय अप्रुव्हलला, बाकीच्या गोष्टी. पण एवढी पणनवाले नाफेडवाले आहे का कोणी इथं? मक्याचं कोणी केलंय? मका तर हा जो करप्शन हे जे केलाय प्रकार चांदवड तालुक्याने कलेक्टरशी बोला तुम्ही, त्या पणनवाल्या MD सोबत बोला. पणनचाच MD आहे ना तो. पणनच्या MD सोबत बोला तुम्ही. कधी आम्ही त्याशिवाय उठणार नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तो काय आपण कोणाशी बोललो? इथला तो जिल्ह्याचा अधिकारी होता, हा तोच पाटील. काय ना पाटील पणन जिल्हाधिकारी. त्याच्याशी बोला ना तुम्ही. साहेब शेतकऱ्यांच्या आरोप 10 लाख रुपये देऊन तो ऐकत नाही. हे लहान मुद्दे आहे, प्रशासकीय स्तरावरचे आहे. दुसरं नाफेड APM शीट खरेदी करायला काय हरकत आहे? नाफेडची जे कांदा खरेदी होतं
SDO म्हणून कलेक्टर म्हणून आदेश दिले पाहिजे. आपण केलं जाऊ शकतो त्याच्यात. मका असेल काय होतंय, हे प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतं आणि याच्यावर कोणाचं नियंत्रण राहत नाही. बऱ्याच दिवसाची मागणी आहे का जे काही कांदा खरेदी होतं ते APMCत व्हायला पाहिजे, नाही तर खरेदी विक्रीच्या संघामध्ये तिथं त्यांची जागा असते तिथं व्हायला पाहिजे. आता कांदा खरेदी चालू नाही सध्या. नाही सुरू होऊन तेव्हा त्यांचं टार्गेट आहे 5 लाखाचं, 5 लाख मेट्रिक टनाचं टार्गेट करता येते आता. मला माहिती आहे. जेव्हा खरेदी होईल तेव्हा ते व्हायला पाहिजे ना, APMCत व्हायला पाहिजे ना. हा बैठकीमध्ये म्हणून मंत्र्यांनी सांगितलं का GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का ही खरेदी मार्केटमध्ये वाचून दाखवलं होतं त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या कमी भावात विकल्या जातोय त्याची नोंद आहे, सौदेपट्ट्या आहे. मग या मला भावांतर योजनेत तरी समाविष्ट करून घेतलं पाहिजे ना. नोव्हेंबरपासून आम्ही कमी विकतोय, नोव्हेंबरपासून. आज तुमचा मार्च चाललाय. 600 म्हणजे काहीच नाही ना. 600, 700, 800 वर जर खरे एखादा नग तुमचा 1200-1500 जातो, तुम्ही लगेच अमक्या बाजार समितीत 1500 रुपये येतच नग आहे ना. हा कमाल 976. हा फारच कमी आहे ना. एका क्विंटल मागं 2000चा वर खर्च येतं. 900 विकून म्हणजे अर्धा खर्च निघत नाही. 900चे किती नग गेले असतील भाऊ? आणि मक्याची खरेदी एवढी थंड गतीनं सुरू आहे का ते खरेदी चालू आहे का नाही हेच समजत नाही. भाऊ आम्ही सुरुवातीपासून 3-4 काटे चालू करायला सांगतोय, ते फक्त 2 काटे चालू, त्याच्यामध्ये ते तर तुमच्याच अखत्यारीत येतं ना. तुमचा तहसीलदारच समितीचा अध्यक्ष आहे. ते संपलं का परत खरेदी 8 दिवस बंद राहते. पहिली गोष्ट, नोंदणी कुठं चालू होती हेच लोकांना माहित नव्हतं. नाहीतर तुमची जिथं 1000 लोकांची नोंदणी झाली आहे तिथं 10,000 लोकांनी नोंदणी केली असते. पण नोंदणी ॲडव्हर्टाईज झाली नाही. नोंदणी परस्पर झाल्या आहेत, ज्यानं ज्याच्या त्याच्या असलेल्या सख्यामध्ये लावून घेतलं. आता एक फोन आला भाऊ, रात्रीचा 2 ट्रॅक्टर खाली व्हायला आले. आता रात्री आम्ही काय सांगितलं होतं का कुठलीही खरेदी मी नोंद केली ना शेतकऱ्यानं, पण त्याच्या घरात तुमच्याकडे तालुक्यावर गावामध्ये तलाठी आहे, कोतवाल आहे, तुमचा रोजगार सेवक आहे, त्याच्याकडून एकदा पाहून घ्या ना त्याच्या घरात कांदा आहे का नाही आहे त्याच्या ठिकाणी. काय होतं, व्यापारी हात मारून आलाय. मुळात 10 शेतकरी त्याच्या जवळचे नातेवाईक करायचे उभे आणि ते व्यापाऱ्याचे कांदा खरेदी होतं, शेतकऱ्याचं मागं पडतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या मक्यामध्ये पण तसंच आहे आणि हे सगळ्या खरेदीमध्ये असं होतं. मागं मी मुख्यमंत्र्यांसोबत पण बोललो होतं की तुम्ही नोंदणी झाल्यानंतर त्याचा घरचा हे करा ना, घरची माहिती घ्या. कारण खरा शेतकरी आला पाहिजे ना. याच्यात काय होतं, 25 ते 30% व्यापारी देतोय मका. प्रॉपर शेतकरी त्यापासून दूर राहतं आणि आपले सगळे अधिकारी मिली बघत असते. कारण व्यापारी पैसे देतं क्विंटलला मागं. हे सगळं घोडगंबाळ सुरू आहे. खरेदीमध्ये सुद्धा आजही प्रॉपर शेतकऱ्याची खरेदी होताना फक्त 10 ते 15% आहे. पंजाबमध्ये आम्ही 70 ते 80% खरेदी होतं गव्हाची. आम्ही 10-20% वरती चाललो नाही. म्हणजे हमी भावाचा फायदाच भेटत नाही आहे. 24 रुपये मक्याचे भाव आहे. सगळ्यात जास्त तुम्ही APMCमध्ये काढ्या तुम्ही माहिती का तुमचा 60 ते 70% का मका तर त्यांनी APMCमध्येच विकला 1500च्या भावाने. 1000 रुपये त्याला लॉस न विकावा लागला. कुठले हमी भाव? मकाची शेतकऱ्याची खरेदी मकाची गावात जी आहे ना, नाही मध्ये जमाय डायरेक्ट. तुम्ही सर्वे करा खेडेगावात जाऊन, बिलकुल नाही जमाय डायरेक्ट. नेमकी मका जातीकडून तेच कळत नाही. 2 ते 3% शेतकऱ्यांची तुम्ही SDO म्हणून ते पाहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि ऑल ओव्हर जिल्हा नाफेड माफिया तयार झाली. आता मी जेवढा आढावा घेतला, आमच्याकडे 60,000 गणेश भाऊ युवरकडेच्या त्याच सेंटरवरती 2 तेवढ्याच ट्रॅक्टर लावून दाखवा. आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये 65,000 क्विंटल इतका खरेदी झालेला आहे. आता आपल्या गोडाऊनची क्षमता जी होती, अतिरिक्त जे गोडाऊन होतं पुरवठ्याचं, तहसीलदार साहेब थांबा, त्यांचं ऐकून घे ना. अरे बाबा एक मिनिट, त्यांचं ऐकून तर घेऊ. जी आता 62,000 क्विंटल हां त्याला लावा. ते काय कधी भाऊ इथं आलेले आहेत आमच्या ऑफिसला, प्रांत ऑफिसला. मका खरेदी बाबत जे झालं, मका खरेदी संदर्भातचा प्रश्न होता लासलगाव परिसरातला. लासलगावचा मका चांदोडला विकला. शेतकऱ्याचा म्हणून व्यापाऱ्याचा मका. हा प्रश्न तुम्हाला माहित आहे का विषय? हा घ्या ना. तुम्हाला माहिती आहे? हा माहित आहे. हा एक भाऊ बोलत आहे. आपलं मगा बोलणं झालं होतं ना.
मग आपल्यासोबत बोलणं झालं, मी तुम्ही जे दिलेल्या नंबरवर बोललो, ते म्हणतात आम्ही MD ला विचारतोय मग गुन्हा दाखल कोणाला आहे, आम्ही इथून SDO कार्यातून उठणार नाही. तुम्ही आम्हाला तिकडे फोन करा, SDO तुम्हाला सांगन ते नाटकं बंद करा. नाही सांगितलं तर इथंच सगळं आम्ही सगळं सत्यानाश करून टाका सगळं. बोला तुम्ही, लगेच सांगा, SDO ला सांगा तुम्ही, नाही तर उठत नाही आम्ही. तुम्ही सांगा त्यांना गुन्हा दाखल करायला काय झालं, हॅलो, कायची परवानगी घ्यायची, एक कागद SMS घे म्हणा तिकडून MD कडून. हा तो काय जो प्रश्न तुम्हाला सांगितला ना, तो त्यांनी मान्य केला तो गुन्हा दाखल होते म्हणून. मी चेक करा, त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची ते सांगा. पहिला प्राथमिक अहवाल गेलेला आहे, पंचनामा गेलेला आहे, त्याच्यात स्पष्ट तुम्ही सांगितलं माहिती घ्या, कोणाच्याही report उपस्थितीमध्ये घ्या. नाही रिपोर्ट गिपोर्ट सगळं झाला, यांनीच पाठवला MD ला. त्यांनी मार्गदर्शन मागितलं MDचं. खोटं नका बोलू म्हणा. हा ठीक आहे, पण त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांना सांगा की नाही जा, हे अर्धा तास वाट पाहू आम्ही, नाही तर मग आम्ही इथं बसलेले आहेत आणि त्यांनी तुमच्याशी बोलणं केलंय असं तुम्ही FD साहेबांशी बोलून घ्या आणि काय त्यांचे मार्गदर्शन घ्या. निगडीत आहे. आता ते म्हणते इथं नाही तर इथं आम्ही जाणार नाही, इथं आम्ही काय होईल, सिच्युएशन इथली खराब व्हायला नको. ठीक आहे. दुसरं तुम्ही पणन मंत्र्याशी बोला, पणन मंत्र्याला त्याला पण सांगा याच्या संदर्भात मीटिंग लावा. तालुक्यामध्ये भाऊ आपण 62,000 क्विंटल आपला खरेदी झालेला आहे आणि जे लाभार्थी रजिस्टर झालेले होते त्याच्यापैकी खरेदी करायची शिल्लक लाभार्थी 1,639 आहे. आता पहा, नोंदणी केलेल्या लाभार्थीची संख्या आहे 2,880 आणि खरेदी झालेल्या लाभार्थीची संख्या आहे अर्ध्यातच आहे. आपण अजून अर्ध्यात आहे. कधीपासून चालू आहे? म्हणजे मका आता बाहेर. आणि हे तुम्ही पहा 2,880 काय आपल्या इकडे तालुक्यात शेतकरी मका उत्पादक म्हणजे 10% पण नाही आहे. तालुक्याच्या मनानं 10% पण नाही. जर जी विकली ते गेलं ना, मेलं ना, ते 1500 विकावं काय लागलं. झालं, कांद्याला बाजार नसल्यामुळे रब्बीचं मोठं प्रमाण आहे ना मक्याचं. हा, रब्बी मार्केटला आहे ना. तुम्ही, माझं काय म्हणणं आहे का हे याच्यात तुम्ही व्यापाराची किती होते बघा ना, 288 मध्ये बहुतांश व्यापारीच आहे. प्रॉपर शेतकऱ्यापर्यंत योजनाच जात नाही या आहे. नोंदणी करण्याच्या प्रक्रियेपासून व्यापारी बी लागलेला. माझं काय म्हणणं आहे, आम्ही म्हणतो म्हणून SDO साहेब पहा, मला तुम्ही अकोल्याला होतं वाटतं, मला माहित आहे. माझं तुमच्याकडून काय अपेक्षा, आम्ही म्हणतो तुम्हाला आहे, तुमच्याकडे रोजगार सेवक आहे, तुमच्याकडे तलाठी आहे, मंडल अधिकारी आहे. हे जे आहे ना, हे अजूनही राहिलेले किती आहे याच्यातले? आता 1600 बाकी आहे. 1600 बाकीची उद्यापासून लावा तुम्ही. डायरेक्ट पंचनामा करा ऑन दी स्पॉट. ज्याची नोंद आहे त्याच्याजवळ कांदा आहे काय, तर मका आहे काय, ज्याच्याजवळ मका असेल ना त्याचे पंचनामे करा ना तुम्ही. पोलीस पाटलाला घ्या, तुमचा कोतवाल घ्या, एकदा तुम्ही हे तर करा. ठीक आहे, आपण 7 बारीहून करतो आताच्या याच्यानुसार. तुम्ही लक्षात घ्या. डिजिटल एडिट केलेले हे पहा, माझाच एक कार्यकर्ता होता, त्यानं किमान 25% मका स्वतःचा विकलं, म्हणजे स्वतःची विकली. मला माहीत झाल्यावर मीच तक्रार करायला लागलो. काय होतंय, नातेवाईकातले 7 बारे जमा करतो आपण. व्यापाऱ्याची प्रॅक्टिस काय आहे, असे 50-60 जणांची जमा करतोय आणि त्याच्या नोंदी तोच करून टाकतो. नोंदी केल्यानंतर त्याच्या नावानं तो मका टाकतो. होतं ना असं, तहसीलदार बरोबर बोलतो ना साहेब. तेच नाही भाऊ, यांनी आता जे केले ना, जर नीट व्यवस्थित चेक केलं तर तोच आहे जो नाफेडला कांद्याला रजिस्टर आहे, तोच मकाला रजिस्टर आहे. आणि याची सगळी डॉक्युमेंट्स त्या दिवशी त्या मोबाईल ऑपरेशन करा ना नीट पैकी. भाऊ हे तर नाही, गोण्या सुद्धा घरी छापल्या त्याने. याच्यात प्रोसिजर काय करतात, हे DA जे मार्केटिंगवाले आहेत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हेच करतात. त्याच्यात आमचा विभाग नसतो. महसूल नाही, अन्न पुरवठा नाही, आणि तुमचा तहसीलदार अध्यक्ष आहे, ते आपल्या ताब्यात देतात. ते काही असो. माझं काय म्हणणं, खरेदी करून हे पहा हे आता जबाबदारी झटकून नाही चालत. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही उपविभागीय अधिकारी आहे, महसूल या सगळ्या नियंत्रणाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हे करून आपण हे पाहिलं पाहिजे का खरा लाभार्थी याच्यातून सुटतं का, आणि याच्यातून काही करप्शन होतं का. काय होतंय का हा पुन्हा डबलच्या भावात जातं. तुम्ही लक्षात घ्या, 1600 रुपयाचा खरेदी केलेला मका तो 2 दिवसात 2400 रुपयानं विकतो. 800-900 रुपयाचा तो एका क्विंटल मागे नफा घेतो. हा APMCच्या बाजाराचा एवढा नफा भेटत नाही त्या व्यापाऱ्याला.
तुम्ही लक्षात घ्या, याच्यातलं गमकलं एखादा तर एसडीओ मर्दाचा बच्चा निघाला पाहिजे का नाही पाहिजे, मर्द निघण्याचे आप घुमो आम्ही म्हणतो म्हणून नाही आहे, आपली जबाबदारी म्हणून, आणि त्याचं पूर्ण ऑपरेशन करा ना तुम्ही. दूध का दूध पाणी का पाणी येऊ तर द्या, सरकारला तर माहित होऊ द्या. काय होतं 1600 शेतकरी तुमच्याकडे शिल्लक आहे, 1600 म्हणजे काहीच नाही. तुम्ही 4 दिवसात तर तुमच्या नाम सगळं हिस्ट्री येऊन जातं. कोणाजवळ मका आहे शिल्लक, त्याच्या घरी मका असला पाहिजे का नाही घरी, तो गोडाऊन मध्ये ठेवला नसेल ना, मग नोंदणी झाली तर घरी मका पाहिजे का नाही पाहिजे. मग घरी मका पाहासाठी तुमच्याजवळ माणसं आहे का नाही आहे, एवढं करून तर पहा, माहित तर पडते ज्यातून काय खरं जाते. तर खाली झाल्यावर आपण म्हणतो प्राच्य बावीस कोटी रुपये एक वर्षाची कमाई झालेली. आणि नाशिकमध्ये कांद्यावरचा भ्रष्टाचार महाराष्ट्रात जेवढा होत नसेल पिकाच्या खरेदीबाबत, तेवढं करप्शन एकट्या नाशिकमध्ये आहे. हायकोर्टाने भाऊ एका माणसाची याचिकेवर 5,000 कोटीची कॅगला चौकशी करायला लावली, कॅगला ऑडिट करायला लावलंय. आधीच उतारे घेतलेले शेतकऱ्यांची. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी इकडे कंपन्या खोलून ठेवल्या. लीड पण होते ना, ज्यांच्या नावावर विकले त्यांना माहिती पण नाही आपल्या नावावर विकलंय म्हणून. माझे पाच नाव नोंद केलेले. ऍडजस्ट केलेला शेतकरी आहे तुम्हाला, तोच शेतकरी कांद्यातही रजिस्टर होतोय, त्यालाच एकट्याला का मेसेज जातोय गव्हर्नमेंटचा. तसं नाही म्हणत मी, तहसीलदार तुम्ही समजून घ्या. संच ठरलेला आहे. पहिले काय झालं, एफपीसीने करप्शन केलं, मग आता संस्थांना दिलं. संस्था कोण चालवतोय, एफपीसी जो चालवत होता तोच संस्था चालवतोय. तुम्हाला क्रॉस करायला काय हरकत आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा तुम्ही एबीपी माझाचा युट्यूबला जा. नाफेडच्या अध्यक्षांनी सांगितलं एकाच खोलीमध्ये किती आधार कार्ड आहे मिळाले. नाफेडच्या अध्यक्षांनी आणि सबंध जिल्हाभर हेच चाललंय. मी जर चांदोडचं ओपन करतोय तर पूर्ण जिल्ह्यात हे चाललंय. नाफेडच्या अध्यक्षांनी स्वतः कबूल केलं एकाच खोलीमध्ये आम्हाला एवढी आधार कार्ड मिळाली आहे, एवढी बँकेची पासबुक मिळाली आहे. मग काय चाललंय. आणि त्यांचे या आधार कार्डने याच्या लासलगावमध्ये एका बँकेमध्ये भाऊ त्या शेतकऱ्याला न माहीत एकदाच त्याच्याकडून डॉक्युमेंट घेतले, थंब घेतले, एका बँकेला हाताशी धरून फेक अकाउंट पण खोलले गेले. बँक पण सहभागी याच्यात. पण तशी चौकशी होण्यासाठी अधिकार गुन्हाच दाखल होईल ना, गुन्हा दाखल झाल्यावरच होईल नाही सगळी चौकशी. जे नाफेडचं टेंडर त्याच व्यापाऱ्याला तेच टेंडर परत मकाचं त्यालाच कसं. तुम्ही संस्था त्यांच्याकडे संस्था, एफपीसी त्यांच्याकडे एफपीसी, 10,000 एफपीसी प्रोग्राम मधले एका कंपनीला ते काम भेटत नाही. आणि ते मग ते शेतकऱ्यासाठी उभ्या केल्या का या संस्थेसाठी उभ्या केल्या. माझं म्हणणं आहे एवढी घाई का होतं, एवढी संस्था मरमर का करतं, एवढ्या राजकीय शिफारस का येतं, करप्शन आहे म्हणून येतं का नाही येत, हे तर मान्य करायला लागेल. त्याच्यावरचं मिळणारं कमिशन, सरकारकडून भेटणारा पैसा, तो तर काही एवढा मोठा एवढ्या समोर जाऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला जी तक्रार केली ती नीट ऐकून घ्या. सटाण्याची संस्था आहे, आयुक्ताकडे रजिस्टर झाली आहे. टाकळीचा मका आहे, चांदवडला तळेगाव रुई कडेचं गाव आहे, त्या तळेगाव रुईच्या नावानं तिचं सेंटर चाललेलं आहे. काय सटाण्याची संस्था
आमच्या तालुक्यात 112 गावांमध्ये किमान 80 संस्था आहेत. 80 मध्ये 20 तर लायबल आहे ना, त्या पणनच्या सदस्य पण आहेत त्या संस्था. त्या पणनच्या अधिकाऱ्यानं त्यांना विचारणा का केली नाही की तुम्ही तुमच्या गावात सेंटर खोलू शकता की नाही? तुम्ही त्या अखत्यारीत काम करताय ना, त्या शेतकऱ्याचं भलं व्हावा. लोकप्रतिनिधीचं तुम्ही शिफारस पत्र वापरताय. लोकप्रतिनिधी काय म्हणतो, तळेगाव, रोही आणि दुगाव या मंडळात जास्त सोयीसाठी इथं तुम्ही अधिकृत केंद्र चालू करा. मग तळेगाव, रोही कुठे आहे? इथं येवल्याच्या आणि चांदोडच्या बॉर्डरवर. सटाणा कुठे आहे? गुजरातच्या आणि नाशिकच्या बॉर्डरवर. तिथल्या माणसाला संस्था अचानक चालू आहे, त्याला लक्षांक सगळ्यात जास्त भेटतो. बरं, त्याची संस्था रविवारी चालू होते, बाकीच्या सगळ्यांचं काम रविवारी बंद आहे आणि त्याची चालू तर होते. दुसऱ्या तालुक्यातून ट्रॅक्टर लोड होतो, त्याच्या तळाशी बारदान टाकून आणतो 1000 बारदान. जेव्हा त्या शेतकऱ्याकडनं तो मोबाईल घेतला गेला, तो ट्रॅक्टरवाला शेतकरी म्हणजे तो फेक शेतकरी होता, त्याच्या मोबाईलमध्ये गोण्या छापतानाचा व्हिडिओ आहे आणि त्याला कोणी ज्यांनी मेसेज पाठवलं होतं त्यांच्याकडे किमान 100च्या वर नावं होती. या नावाने रजिस्टर आहे, या नावाने खाली कर. त्या 6 ट्रॅक्टरमध्ये एकही शेतकरी उपस्थित नव्हता ज्याचं नाव रजिस्टर्ड होतं. एकही शेतकरी. तसा पंचनामा आहे, तिथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी तसा पंचनामा स्थळावर केलाय. नंतर तुम्ही फेरफार करण्याचा प्रयत्न करतात, ही भाग वेगळी, पण त्यावेळेस वस्तुनिष्ठ पंचनामा झालेला आहे. हे सबन जिल्हाभर चाललंय, त्याचं प्रतिबिंब ते पंचनामा आहे. सबन जिल्हाभर हेच चाललेलं आहे. या उद्देशानं जर तो एक खरेदी संस्था समोर येत असेल तर ते मग त्याच्यात अधिकारी आहे, मी तर म्हणतो सगळेच त्याच्यात येतं. तो एवढी हिंमत का करतं आणि त्यालाच ते भेटतं का? मूळ उद्देशाला बगल देऊनच होऊन राहिलं ना सगळं. साहेब, तक्रारदाराला डीएमओ काम काढतोय. डीएमओ रजिस्टर्ड संस्था आहे, ती चांदोडला का नियुक्त केली? अचानक का नियुक्त केली? तिला टार्गेट मिळालं कसं? तिची नोंदणी झाली कुठे? एकाच घरातले 6 माणसांची नावं नोंदणी होता, एकाच घरातली लोक एकाच ठिकाणी खाली व्हायला येतात. तुम्ही जर संघाची नोंदणी बघितली, एक त्या कडेच्या गावचं नाव आहे, एक इकडचं आहे, म्हणजे त्या नोंदणीला काहीतरी माहीत होतं. पण उर्वरित 4 संस्थांच्या नोंदण्या सलग कशा? एका पाठोपाठ एक नाव आले कसे? खूप चान्सेस आहे त्याच्यामध्ये. पहिला तर डीएमओचाच चान्स आहे. डीएमओनं ती संस्था का अपॉइंट केली इथपासून सुरुवात होते. कारण चांदोडला मला काय वाटतं, तुम्ही कलेक्टरला फोन लावा, कलेक्टरला या संदर्भात मिटिंग घ्यायला लावा. तुमचे कलेक्टर नंबर असतात ना, लावा त्यांना फोन. आणि त्यात तो ज्याला याच्या थांब रे 1 मिनिट तो आता याच्या अगोदर आपण बोललो ना, ते नाही तर चर्चाच होत राहील आणि काही निष्पन्न होणार नाही. त्या डीएमओला फोन लावला तर ना आपण आता, तो काय म्हणते विचारा ना त्याला. फार मगरूर आहे साहेब, बिलकुल उत्तर देत नाही. मतलब करतो. तहसीलदार लावा ना फोन. आमच्या तहसीलदारांना विचारलं, डीएमओ मिटिंगला नाही येत म्हणे. हा, 15 तारखेला ही गोष्ट घडली रविवारी. आजची 23 तारीख आहे. आम्ही सलग 3 दिवस जातोय त्या कार्यालयामध्ये. ते एमडीचा नंबर होता ना, मग दिला होता का ते? डीएमओ तो हा जीएमचा. पहा बरं ते नाही लाव. आणि ते पणन मंत्र्याची कलेक्टर संपर्क करेन ना. काय झालंय, इतका म्हणजे हायत हे शेतकऱ्याला भेटत नाही आणि 1500-1600 रुपयानं मका विकायला काय त्याची इच्छा काय? संपलं ना विषय सगळं. 98% शेतकऱ्याला भाव भेटत नाही. हा, 15 वर्षापूर्वी. बरोबर आहे. 15 वर्षापूर्वी मका विकलेली आहे. बरं. मी आता बच्चू भाऊकडून माझ्या ऑफिसला आले, प्रांत ऑफिसला. त्यांचं जनशक्ती पक्षाचं तर त्याचे निवेदन पण आहे आणि कांद्याच्या खरेदी संदर्भात काही मूलभूत प्रश्न आहेत की ते शेतकरी डावलून दुसऱ्याच्या नावाने खरेदी वगैरे असे मुद्दे आहेत. तर ते भाऊ बोलणार होते साहेबांशी. मी केला होता फोन, पण ते कट केला होते. ते विचारलं का तुम्ही? बच्चूकडे बोलतो, तुम्ही विचारलं. हा, एक मिनिट चालू. हॅलो. त्यांचा दुसरा फोन. एक मिनिट हा. बच्चू भाऊ बोलतात. बच्चू भाऊ बोलणार आहेत. 1 मिनिट. उद्या सकाळी म्हणजे कधी? आता का नाही? मग आम्ही उद्या सकाळपर्यंत ऑफिसमध्ये थांबतो. सांगा त्या जनरल मॅनेजरला. नाही तुम्ही आम्ही ते काही ऐकायचं नाही. 5000 लोकांसह बच्चू भाऊ बसलेले आहेत. इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या अखत्यारीत असलेलं अधिवेशन चालू आहे. आम्ही जर इथं आग लावली ना, मग समजून तुम्हाला. हा, त्याला सांगा तुम्ही. कोणा जनरल मॅनेजर आहे? 1 मिनिट. ते डीएमओ बच्चूकडे बोलतो. आम्ही कार्यालय सोडणार नाही, आग लावून देऊ तसं आलेलं.
तिकडे अधिवेशन चालू आहे, आम्ही सोडणार नाही. आम्हाला आत्ता कारवाई पाहिजे. आम्ही अर्धा तास वाट पाहतो. SDO SDPO आमच्यासमोर बसले आहेत, SP बसले आहेत. इतके दिवस लागतोय का? तुम्हाला सगळा अहवाल दिल्यानंतर तो कोण आहे? तो एवढा का कोणाचा नातेवाईक बदला का तो? त्याच्यावर गुन्हे दाखल करा. तुम्ही व्हॉट्सअप करा तुमच्या DMOला. अर्धा तास वाट पाहतो, नाही तर आम्ही सोडणार नाही. ते MDला असो का फेंडी, तो काय पाकिस्तानात आहे का MD? लावा तुम्ही MDला फोन. अर्धा तास वाट पाहतो, नाही तर आम्ही वांदा करायला सांगतोय. अधिवेशन चालू आहे, कोणी सोडणार नाही. हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतोय. आणि सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन आम्ही DMOला दिली, कारण ते रिस्पॉन्सिबल होते. ते म्हणे मी जरा बाहेर आहे, सुट्टीचा दिवस आहे. पण मक्याच्या बाबत तर तहसीलदारच अध्यक्ष आहे. नाही, तहसीलदारांनी हेच उत्तर दिलं जे प्रांत साहेबांनी आता दिलं ना, आमचं काम ताब्यात घ्यायचं आहे. ताब्यातच होतं DMOने खरेदी करायला ताब्यात. अरे ताब्यात घेतो म्हणजे काय? एक मिनिट, तुमचा गोदामपाल, तुमचा ESO तिथं आमचे रिजेक्ट करतो. त्यांची का नाही रिजेक्ट करत? तुमचा जो तिथं भाऊ शेतकऱ्याचा असला ना धागे, ₹1.5 क्विंटलनी ₹1.5 किलोनी पैसे घेतले प्रत्येक जिल्हा सगळा अधिकार तहसील तुम्ही तुमच्या सगळीकडे तेच चाललंय. समितीचा शासन निर्णय काढा त्याचे काय काय अधिकार दिले काढा. प्रिंट मी सांगतो तुम्हाला, काढा प्रिंट काढा. यांचा संबंध नाही तर ₹1.5 किलोना बच्चू बोलतो पैसे घेता खाली करायचे. काय नाफेडचा मका चांदवडला जाऊन विकला, तिथे जमा केला गोडाऊन मध्ये. याच्यात करप्शन झालं हे प्रथमदर्शनी माहीत झालं. आता तुमचा तालुका तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक तुमचा हे सगळे चांदवडचा वगैरे हे सगळे त्याच्या समितीचे अध्यक्ष आहेत. हे म्हणतात आम्हाला फक्त माल घ्यायचा आणि मोजून घ्यायचा अधिकार आहे. म्हणजे हे असे बोलतात की जेवण करताना पाणी प्यायचा अधिकार नाही, फक्त जेवण करायचा अधिकार आहे. त्याच्यात करप्शन झालं असेल तर समिती दिली आहे तालुक्याला आणि ते नियंत्रण सणासाठीच ठेवलेले आहे. त्याची चौकशी झाली कलेक्टर साहेब, DMOनं चौकशी केली. प्राथमिक अहवाल त्यांनी MDला पाठवला, जनरल मॅनेजरला पाठवला आणि ते तिकडून मार्गदर्शन मागितलं. त्यांचं असं म्हणणं आहे हा अधिकार समितीला आम्ही दिला आहे, समितीनं रिपोर्ट दिला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे त्या यंत्रणेवर, त्या संस्थेवर. हा आणि मला एक सांगा, या सगळ्या खरेदीमध्ये मका म्हणा किंवा नाफेड आपल्या कांद्याची, या सगळ्याच्या मध्ये सुसूत्रपणा येण्यासाठी एक प्रशासकीय स्तरावर तुमची इथं बैठक लावणं गरजेचं आहे कलेक्टर स्तरावर. तर आमचे गणेश निंबाळकर राहील किंवा 2-3 लोक ज्यांना माहिती आहे, तर 3 वाजता एक तुम्ही बैठक काढा. म्हणजे प्रशासकीय बैठक, किमान काय काय त्याच्यातले दोष आहे, काय काय केलं पाहिजे. हां ठीक आहे. ते उद्या 3 वाजता कलेक्टर बैठक लावतो. हा एकदा अधिक लावतो. करून ठेवली ना. आता तर बाहेर देशातले भाव पाहिले तर 50-60 रुपये आहे पर किलो.
म्हणजे आता नेपाळचं पाहिलं तिकडे यावर्षी बंदी आहे ना सध्या. आत्ता निर्यात बंदी, निर्यातीसाठी सबसिडी झाली पाहिजे. मग ते घेत नाही आपला तिकडून महाग घेत नाही, पण आपला काय घेत नाही. पण आपण सबसिडी दिली पाहिजे ना. तसं साखरेला सबसिडी देत नाही का साखरेच्या निर्यातीसाठी. 4% करा. सध्या निर्यातीची सबसिडी किती आहे? सध्या शासनाकडून निर्यातीला सबसिडी आहे का? सध्या शासनाकडून 1.9 आहे. 4% द्यावं असं काही प्रस्ताव होता. बोलतो कलेक्टर 4 पॉईंटचं त्यांनी मागे 4% द्यायचं. सध्या ते आपण यांना कलेक्टरला एकदा फोन लावून पाहिजे. ते बोलतो म्हणे ना CMच्या दरेकर काय कोणासोबत प्रवीण दराडे. मागच्या वर्षी कांद्याला हमी भावना देत अनुदान दिले होते ना. हा अनुदान दिलं होतं. आमचं तेच म्हणणं आहे भावांतर योजना म्हणजे अनुदानच आहे. त्याच्यामध्ये हे माल प्रॅक्टिसेस होत नाही. ज्याच्या नावावर कांदा ज्याच्या 7 बाऱ्यावर पावत्या नाही, पावत्या पण बघतात भाऊ. ऐका ना त्याच्यातही भ्रष्टाचार होईल, पण किमान ज्याने विकलाय त्याला सुद्धा भेटेल. नाही, मार्केट कमिटीला ज्याच्या नावावर कांदा विकला त्यालाच अनुदान मिळतं. बरोबर आहे का? हे अर्थ आहे. हा ते चुकीचं आहे. ते 7 बाऱ्यावर द्यायला पाहिजे. पण कसं आहे धान उत्पादक शेतकऱ्याला जे अनुदान भेटतं ना त्या धर्तीवर द्यायला पाहिजे. पण ते पण चुकीचं आहे. धान उत्पादकाचं ते दुरुस्ती करणं आवश्यक आहे थोडं. बोलतो साहेब बोलतो 5 मिनिट. जनरल MD भाऊ जोडून दे. माझं टाकून माझं नाही झालं बोलणं. माझा रावल साहेबासोबत झालं. पणन मंत्र्यासोबत बोलणं झालं. ते CM सोबत बोलतो म्हणतात आणि पत्र देतो म्हणतात. तर चहा नको आता. आम्ही पहिलेच तर गरम झालो, अधिक गरम होऊन जाऊ. पाणी पितो मी चहा. कोणी नाही येणार चहा. काही व्यापारी शेतकऱ्याच्या नावावर कांदा विकतात ॲप भेटल्यावर आणि अनुदान ते पण घेतात. मग जसं फ्री होतील तर तात्काळ जोडून द्या. इथं बसू दे महोदय. ठीक काय बोलणं झालंय म्हणजे तिथं करतायत कोणते पीक पाणी लावण्याचा पण मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याला. तेच आता आपण माझं काय म्हणणं आहे प्रशासकीय स्तरावरची बैठक उद्या 3 वाजता कलेक्टरने लावली. तुम्ही काही याच्यात पहिलं फिजिकल होतं का आता ऑनलाईन कधीपासून घ्यायला लागले. काही झालं ना माझं काय म्हणणं आहे कुठे या फिजिकल पेक्षा ऑनलाईन काढला का जास्त झाला साहेब. तुमच्या फिजिकल मध्ये काय व्हायचं माहिती आहे का? किमान तिथं आलेल्या याच्यात भ्रष्टाचार व्हायचा. हे न आलेल्या याच्यात भ्रष्टाचार होतो. आता काय जसं त्यांनी शासनाने कलम विभागाने अपडेट केलं ऑनलाईन केलं. याचं आपण म्हणल्याप्रमाणे क्रॉस व्हेरिफिकेशन जे आहे हे कुठं होत नाहीये. हा ते झालं पाहिजे. हे पुढे होत नाहीये. आणि हे जसं आपण म्हणले की पंजाबमध्ये 80% व्हेरीफाय होते. आपल्याकडे 20% 80% खरेदी होतं पंजाबमध्ये. याची क्रॉस चेक मेकॅनिझम जर आली तर ते आम्हाला हे प्रशासन म्हणून तुम्ही तपासलं पाहिजे ना. काही गोष्टी तर आपण केल्या पाहिजे ना. तक्रार दाखल झाली आपण हे तक्रार करतो ना आम्ही. काय माझं आणि मी तर आपल्याला बोललो ना आम्ही हे चेक करून घेतो. रँडमली जरी तपासलं आपल्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी शासन निर्णय करावं असं थोडं आहे काही. आता इथं घडलेल्या घटनेबाबत तुम्ही काय चौकशी मार्गदर्शन मागणार आहे का? नाही मागणार आहे. आखरी परिस्थिती मग सर ते पाहिजे आम्हाला. आणि उद्या 3 वाजता कलेक्टरनं मिटिंग लावली. तिथं पण तुम्ही हे सगळं गणेश वगैरे तुम्ही सगळे जे आहे महत्त्वाचे लोक प्रशासकीय स्तरावरच्या काही चुका आहे त्यावर काही गोष्टी ज्यांना माहिती आहे त्या क्लिअर झाल्या पाहिजे ना. प्रशासन कसं आहे धोरणात्मक विषय आम्ही सरकारसोबत बोलू.
पण प्रशासकीय स्तरावरच्या ज्या अडचणी आहे ते कशा प्रकारचं करप्शन होतं, कशा पद्धतीनं संस्थेच्या निवड केल्या जातं, त्याच्यामध्ये त्या भावनेतून जर त्या निवड होत असेल तर त्यासमोर काही चांगलं काम टिकणार असंही नाही. आणि एकंदरीत जिल्ह्याचा आकडा जर पाहिला तर तालुक्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं का 2% सुद्धा लोकांना नोंदणी केली नसेल. सगळ्यात जास्त इथं नोंदणी बरं सगळ्यात जास्त फक्त याच्याकडे नोंदणी आहे. याचा अर्थ या तालुक्यात एवढी कमी नोंदणी तर बाकीच्यांची काय परिस्थिती? काय हां हॅलो, शेतकरी विकायला आला तरी या शेतकऱ्यांची हद्दबाग एवढी झाली, जिथं ओरिजिनल एकच शेतकरी आला त्या दिवशी त्याला परत काढून दिलं यांनी. त्यानं त्या व्हिडिओतून ओळखलं, अरे यानं तर मला परत काढलं. मग त्याला कळलं का हा निफाडचा आहे. चांदवडला येऊन त्यानं चांदवडच्या शेतकऱ्याला परत पाठवलंय. किती हद्द झाली यांची? जो प्रॉपर शेतकरी होता तो बसला वेट करत, तो आपला खरेदी होत नाही म्हणून त्यानं हे सगळा प्रताप उघड बाहेर काढला. ते PS संपर्क साधा ना रावलांच्या. माझा मोबाईल असेल तिकडे, PSC संपर्क साधून माझा मोबाईल माझ्या गाडीत आहे मोबाईल आणा बरं माझा. PSC संपर्क तर मक्याचे भाव काढताना 2400 रुपये म्हणजे प्रॉपर मका 2600 पर्यंत 15% नफा जर लागत असेल तर 2600 रुपये भाव भेटला पाहिजे असं राज्य सरकारने शिफारस केली. केंद्रानं जाहीर केले 2400 म्हणजे 15% नफा आला नाही, कारण 2600 भेटल्याशिवाय 15% भेटत नाही. आता 2400 पैकी 1500 विकावं लागत असेल तर घाट्यानंच विकून आला ना तो 10%. इतकं लहान विषय नाही आहे, मोठा विषय आहे. तुम्ही सांगा 1500 हे आम्ही काढलेले भाव नाही आहे, कृषी विद्यापीठानं काढलेले भाव आहे. राज्य कृषी मूल्य आयोगानं 2600 रुपये जेथपर्यंत भाव भेटत नाही तोपर्यंत 15% नफा भेटू शकत नाही असं मी नाही म्हणत, राज्य कृषी मूल्य आयोग म्हणतं. 2600 रुपये भावाची शिफारस होतं, केंद्र 2400 जाहीर करतं. 2400 आमचा मका जात नाही, 1500 विकावं लागतं तर घाट्यानं विकतो ना आम्ही. 50% कसं होणार आहे? आणि प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि जाणून बुजून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर हे घडतं, पण तुमच्या हद्दीत तुमचे अखत्यार हे प्रश्न सांगून सगळ्यांनी तहसीलदार तिथं बसलेले आहेत, तहसीलदारांच्या समोर सगळं चाललंय, आम्ही सिद्ध करतोय. तुम्ही म्हणता DMOचा राईट आहे, एक दिवस तर म्हणतो मी याच्यात काही तथ्य नाहीये, याच्यात काही तथ्य नाही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट शासन निर्णय वाचूनच करत असाल आणि स्वतः सगळ्या गोष्टी त्याचा आहे माझा असं म्हणत असाल तर मग आम्हाला हाती घ्यावं लागेल का नाही घ्यावं लागेल? मग शासन निर्णयानुसार आपले एकही कर्मचारी हेडक्वार्टर्सला नाही. तुमचे तलाठी सगळे भाडे भत्ता घेते, कोण राहते? आम्हाला शासन निर्णय लागू होतो. दर 5 महिने एका महिन्यानं 5000 जास्त घेते, तो घेत नाही का? मग तिथं तुमचे कायदे गिदे सगळे बाजूला ठेवून करता का नाही करत? तुमचा इथला तहसीलदार आहे येवल्याचा, हे होय का आम्ही कोण आहे? एका अपंगाकडे फक्त एकरभर शेती आहे, ते कुरडू यांनी रद्द केले सगळे त्या अपंगाले. अपंगाचे निकष काय आहे का? त्याला 50,000 उत्पन्न दाखला पाहिजे, त्याने आणून दिला ना 50,000चा दाखला. मग तुम्ही शेती म्हणून काटण्याचा अधिकार काय आहे? तुम्ही काटले, लागन तिकडे माझ्याकडे पुरावे आहे. खूप फोन्स तुम्ही जर या मार्ग लागले ना, असे दिव्यांगाच्या मागं लागले ना, आम्ही तुमच्या मागं लागू. मग नंतर करेक्शन दिव्यांगाला पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, ज्याच्यासाठी फोन केला होता तो रस्त्यात भेटला. तो रसवंतीमध्ये मला त्यानं बिचाऱ्यानं सांगितलं, तो म्हणे बच्चू भाऊ फक्त एकरभर वार आहे, आम्हाला तलाट्यानं सांगितलं म्हणे बंद आला. काही तर गोष्ट आपण तुम्ही शिकलो पाहिजे का नाही? हे असं बरोबर नाही राव. अगर राग संताप आणत असाल तर मग आमच्या हातून तर चुका होऊनच ना. आम्ही काय चुका करायला बसलो आहे? तुम्ही एक चूक केली का आम्ही 2 चुका करतोय? आम्ही याच्यासाठी पैदा झालोय. दिव्यांगाला द्यायचं तर राहिलंच. बरं, एवढी डेअरिंग चालली यांची. ज्या शेतकऱ्याच्या नावावर पैसे आले त्याचे चेकवर सह्या घेतल्या जातात, परत फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या नावावर ते रिटर्न पेमेंट घेतल्याचे पुरावे. फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या नावावर रिटर्न पेमेंट कसं जात आहे? 36 आता आम्ही SDO कार्यालयात बसलो आहे. साहेब आहे का? ह्या माणसाला बसवा. प्रत्येक तालुक्यात एक माणूस लढतोय त्याच्या विरुद्ध, ते माणसं परेशान आहे. ह्या माणसाला बसवा, तो पूर्ण निफाड मधले तुम्हाला माफिया काढून देईल. माझ्याकडे चला, मी चांदवडचे काढून देतो, येवल्याची इथले आमचे पोरं काढून देतील. सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय.
बरं किती कोट्यवधी रुपये तिकडे चालले ना, आम्ही इकडे भिकेला लागतो ना. शासनाचे गेले आम्हाला घेणं नाही, ते आमचं तो जातं. साला एका दिवसात एवढा नफा कमावतो आणि 8 महिने मका घेऊन काही भेटत नाही 4-4 महिने. बरं कुठलं पीक आहे का सध्या त्याला भाव आहे? पैसे कुठलं पीक आहे? ग्रेडर नसताना हॅलो, हा आम्ही एचडीओ कार्यात आलो आहे. आता सगळे 1000-2000 शेतकरी आहे. इथं येवला नाशिकचं कांदा उत्पादक आणि मका उत्पादक. याच्यात काय झालं, एक मोठं गंभीर घटना अशी घडली का निफाडचा सगळा माल म्हणजे जो मका होता तो त्यांनी चांदवडच्या चांदवडच्या त्या शासनाने जे केंद्र दिलं होतं, केंद्रात टाकला. म्हणजे ते मोठी बंगाल केलं त्यांनी. प्रॉपर शेतकऱ्याचा माल खरेदीच केला नाही, व्यापाऱ्याकडून माल खरेदी केला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची तपासणी न करता चांदवडच्या खरेदी केंद्राचं जे काही गोडाऊन होतं त्याच्यात तो टाकला. हां हां बरं हां त्यांच्याच खात्यात. तुम्ही आता मीटिंग मुख्यमंत्र्याकडे लावून द्या, तेवढं नक्की लावा. म्हणजे हां तुम्ही ते पत्र हां ठीक. पण या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागली पाहिजे एवढी काळजी. बरं ठीक आहे. हां ठीक. हां दरवर्षी लढावं लागतं त्यांना. म्हणजे जसे पावसाळ्यात मेंढके निघतं तसं शेतकऱ्याचे प्रश्न उभे राहतात तिथे. तुम्ही आता यंग मिनिस्टर है, युवा है, तो आपने जोर लगाना चाहिए. आम्ही आहे सोबत तुमच्या. आम्ही ताकद लावतो इकडे. नाही तर आज दिवसभर रात्रभर बसतो आम्ही एचडीओ कार्यालयात. एचडीओ आहे आमच्यासोबत बसलेले. पण ते चव्हाट्यावर तर येणं गरजेचं आहे ना. हां ठीक आहे. हां ठीक. हां 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 राहील, DMO असेल किंवा एचडीओ राहील तर तिथं तुम्ही सगळं मांडलं पाहिजे. लागेल तर विषयदारी मी पण हजर राहील. बैठकीचं एक पत्र उद्याचं काढून घ्यायला होतं कलेक्टर. भाऊ आज होईल अजून बैठकीत. तुझंच सुरू आहे. ह्या शेतकरी आहे तो. याचा एक ट्रॅक्टर यानं मका भरून आणला, याचं खरेदीच झाला नाही. यानंच तो शोध लावला सगळं. ऐका, FPC ला यावेळेस रजिस्ट्रेशन करण्याचा अधिकार नव्हता, तरी एक FPC काय करत होती तुमच्याकडं, ती कंपनी काय करत होती? सदर कंपनी आहे ना आमची तर गोडाऊनचं कंपनी आहे, युवन फार्मास्युटिकल कंपनी. तर आमची तर नोंद नाही केल्या. आम्हाला काय वाटलं काही तर खाली व्हायला जवळ, म्हणजे आमच्यापासून 600-700 फूट आमचं टाकळी तालुका निफाड टाकळी विंचूर गाव. आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आम्हाला 12 जानेवारीला मेसेज आला. तर आम्ही 12 जानेवारीला त्यांना संपर्क केला की मका घेऊन येऊ काही. तर ते बोलले की ठरय मका तुम्हाला ती खरेदी केंद्र पिंपळगाव बसवत आहे, म्हणजे 45 किलोमीटर लांब आमच्यापासून. आजच झालं तर आम्ही विचार केला ठीक आहे, इथं 1600-1500 आपण 2400 आपल्याला फायदा होईल. भाडं 20,000 रुपये वाढा भेटतील आपल्याला. म्हणजे ठीक आहे चालला हरकत नाही. आम्ही तर सदर केंद्रावर स्वतःहून जाऊन आलो. स्वतः माझ्या वैयक्तिक ट्रॅक्टर नाही, आम्हाला भाडं 3,500 रुपये सांगितलं. मग आम्ही स्वतः मोटरसायकल जाऊन तिथं विचारणा केली तर तेवढे 12 शिल्लक नाहीये, तुम्ही नंतर कार्यक्रमात गेले म्हणजे हप्ता परत थांबलो. परत गेले का? परत जाऊन आलो. तेव्हा आता ट्रॅक्टरची खूप रांग लागलेली आहे. 40 ट्रॅक्टर 50 ट्रॅक्टर होते अक्षरशः, ते काही प्रॉब्लेम नव्हता. पण याच्या व्यतिरिक्त तिथं काय करत होते ते, शनिवार रविवार सुट्टी सांगत होते आणि त्यांचे वैयक्तिक जे काही ट्रॅक्टर ते खाली करत होते. मग शनिवार रविवारीचं काय शेतकरी तर ट्रॅक्टर लावून द्यायचा आणि घरी निघून यायचा, शक्य नव्हते थांबणं. मग ते काय नाही CCTV वगैरे आहे. मग त्यांनी आयडियाच लावलेली होती तिथं का तिथं बाफना काटा आहे, तिथं सांगायचं तिथं लावा तुम्ही, तिथं सिक्युरिटी आहे, ते गेट लावलेलं असतं. आणि गौड बांगाल हे शनिवार रविवार 2 दिवसात करायचे, तरी शेतकरी जात नव्हता. शेतकरी घाबरायचं का बरं,
का उद्या मी काय उघडं केलं तर माझे पैसे गव्हर्नमेंट येता नाही आता किंवा हे अधिकारी लोक काही करून मला बदनाम करतील, तर त्याच्यामुळे तो घाबरायचा. एवढंही करून याच्यातही थांबलं नाही. यांनी यांचं गोडबांगाल काय करायचं ते केलं. याच्यानंतरही आमच्या गावचे ट्रॅक्टर 8-8 दिवस राहून मग आता जाणून बुजून घ्यायचे भाऊ, आता काही थोडाफार दाखवावं लागेल गव्हर्नमेंटला आपण घेतलंय तर मग यांचे मॉइश्चर चेक करणं, तुमची काळीचे, मग त्याला काय का शेतकरी काय आचार एक जर ठेवला ट्रॅक्टर भाड्याने तर तो पर डे 1000 रुपये चार्जेस करायचा. कोणताही भाडे ट्रॅक्टर तो थांबू शकत नाही, कारण त्याला 3 वेळा थांबला 1 दिवस तो इकडं त्याची मजुरी बुडाल, त्याला आपल्याला देणे भागाचे. मग हे काय करायचे शेतकरी, याला 1000 द्यायचे ना, आपण साहेबाला 100 रुपये क्विंटलला पैसे देऊन टाकू, त्याला साईडला घ्यायचे. त्याला पैसे दिले तर त्याचा मॉइश्चर चेक नाही काही नाही आणि ते खाली करून घ्यायचे. आणि एखादा शेतकरी बोलायला गेला का बाकी शेतकरी त्याला धरायचे. तुला अक्कल आहे का, हे शेतकरी खाली होणार नाही, तुझ्यामुळे आम्हाला त्रास होईल. म्हणजे नालायक शेतकरी आपल्याचे. तर त्याच वेळेस पहिल्यांदा सर्वांनी एकी केली असती तर ही गोष्ट घडलीच नसती. याला जबाबदार शेतकरीचे. झालं काय ते सांग ना. हा, हे सगळी गोष्ट घडली. मग मी काय केलं, 4-5 वेळेस जाऊन आलो. आता आमच्या घरी शेतकरी असल्यामुळे कांदे वगैरे म्हणतात, आता कांदे वगैरे विकून टाकू आपण. आणि मग परत मी 1 महिना थांबलो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट GR काढला की 31 मार्चपर्यंत खरेदी लांबवावी. आणि त्याच्यात काय घडलं सर, का त्या टायमाला परत रजिस्ट्रेशन चालू झाले, पण यांनी कोणालाही खबर दिली नाही का रजिस्ट्रेशन चालू झालेली. मग यांनी नातेवाईकांनी रजिस्ट्रेशन केली, ज्यांनी मका ऑलरेडी मार्केटमध्ये विकलेली हे रजिस्ट्रेशन करून घेतले सगळे, जेव्हा आपले उत्तरे देतील अशा लोकांची. हा, हे घडल्यानंतर मी त्यांना साधारण 14-13 तारखेला फोन केला. म्हणलं साहेब असा विषय आता शेवटचा आहे माझा, एवढी मका तुम्ही 28 क्विंटल आहे, जास्त काही नाही म्हणे, आमची खरेदी पण झाली. मग योगायोग नेमकी जे क्षेत्रीय गोडाऊन आहे का भाड्याने जागा घेतलेली तिथं मी क्षेत्र वाट्याने करतो. रात्री 1 वाजता मी तिथं गेलो तर मला हे ट्रॅक्टर भरलेले दिसले आणि त्याचं बारदान दिसलं. जर खरेदी केंद्र बंद झाले तर मग ही मका चालली कुठे, त्याच्या शासनाचं बारदान आहे. मग मी ते व्हिडिओ वगैरे काढून घेतले सर्व. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश भाऊंना मी संपर्क केला. म्हणलं सर असं चालू आहे, याच्यात तुम्हाला काय करते मला सांगा, माझ्या पिरियड मी जे कर. मग ते म्हणे ठीक आहे मी ऍक्शन घेतो, पण उद्या तू पलटायचं नाही. त्यांना एकच सांगितलं, माझ्या आता तुम्ही मला जाळलं जरी चाला, गाडी जरी घातली माझ्या अंगावर तरी याच्यात बदल होणार नाही. हा विधिलिखित शब्द आहे म्हणलं, ज्या दिवशी मरण त्या दिवशी त्याचा शब्द माझा पलटण म्हणलं. तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतली आणि हा सगळा गोडबांना उघडकीस आला. बाकी पुढचं प्रकरण त्यांना सर्व माहिती. त्याला बारदान नाही म्हणून परत पाठवलं. आणि ज्या कंपनीला कुठलाही अधिकार नाही, कुठली खरेदीचे ॲग्रीमेंट नाही, कुठलंही काही डीड ठरलेलं नाही, त्या गोडाऊनला एवढं बारदान कसं गव्हर्नमेंटचं ते छापून घेऊन राहिलं. गव्हर्नमेंटचं बारदान त्याला परवडतंय, कारण एका क्विंटलचा 1200चा घ्या ते 200 गोणीला खर्च झाला. ते बारदान त्या तळात टाकून आमच्या सेंटरला खाली होतंय. म्हणजे कुठून लिंक आहे, प्रत्येकाचं असंच आहे, पण कोण चेक करायचं. आणि मी जर नावं चेक केली तर तीच नावं आहे जी कांद्यात आहे, तीच नावं आहे जी सोयाबीनमध्ये. हेच फक्त गव्हर्नमेंटचे माहितीदार शेतकरी आहे, एवढे टेक्निकली फिट आहे, बाकी सगळे अनफिट शेतकरी आहे. फार मोठं गव्हर्नमेंट ग्रेडर नाही तिथे. निफाडमध्ये ती मका गेली, भरल्या गेली. मला काय वाटतं, नाही. हा येवला तो निफाड, आमचा चांदवड, आणि ज्याच्या नावावर काम चाललंय तो साठाणा. आणि या संस्था शासनाने मान्य केल्या मार्केट कमिटी DMO नाही. हो ना. बरं, संस्था अशा कामासाठी मी तिचे उपविधी वाचली, त्याच्यात एकाही ठिकाणी शेतमाल खरेदीची तरतूद नाही. संस्था कशासाठी आहे, हे हाऊसकीपिंगची कामं, आमची कामं, ती नाही का चॅरिटीची कामं, त्याच्यात म्हटलेलं नाही. पण ती तरतूद काय केली काय माहिती. DMOनं असा आरोप आहे शेतकऱ्यांकडे, अशी माहिती आहे की 10,000 लाख रुपये सेंटर स्वतःहून दिलेले म्हणून हा करप्शन चालतं. आणि विदाऊट ग्रेडर तिथं माल खाली केला जातो. आणि ही मका एक फार्मर युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीची ही मका 1000-1200 शेतकऱ्याची खरेदी केलेली आहे. आणि इथं 2400 रुपयाला ती खाली होती. DMOला फोन लाव ना, DMO सगळ्यात कारणीभूत आहे. स्थानिक आमदारांनी कॉल केला, आमदार राहुल आहेरांनी DMOला मिटिंगला बोलवलं, मिटिंगला आले नाही. शनिवारी इग्नोर केलं. दिवसभर आमदार बसून होते, तहसील बसून होतं आणि गोडाऊन इन्स्पेक्टर बसून होते. तो त्यांचा प्रश्न आहे, ते आपण त्यांना म्हणायला बरोबर नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने आमदाराच्या पत्राचा उपयोग केला आहे. आमदाराने विचाराने त्याचा त्याने असं सांगितलं, आमदाराने पत्र दिलं, सारखं तेच म्हणायचं. आणि सर तुमची पण एक आता उद्या गरज येऊ शकते, गुन्हा दाखल करायला पण चांदोड पोलीस स्टेशनला तुम्ही पण आदेश करा. जर शेतकरी आला तर तुम्ही तो दाखल करून घ्या. 1 मिनिट, भाऊ बोलताय. हा, बच्चू कडू बोलतो. हा, बच्चू कडू बोलतोय. आम्ही आता SDO कार्यालयात बसलो आहे सध्या. SDO आहे, SDPO आहे. किती वेळ पण
हां 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 ते पत्र मागवलं ते पत्र लॉ ऑफिसरला मग ते तर लय वेळ लागेल 2 तास इथं बसायला लागणार मग. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अपना बिडू बच्चा करो, अपना बिडू बच्चा करो, बच्ची भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हॅलो हॅलो भाऊ, हां हा म्हटलं ते आता मी मागून पत्र घेतोय आणि एमडी टाकतो ते वाचतो. नाही नाही डीएमओ म्हणतात तुमच्या पत्राशिवाय गुन्हे दाखल करत नाही, आम्ही रिपोर्ट देत नाही. हॅलो, हा तुमच्या पत्राशिवाय गुन्हे दाखल होत नाही, तुमचं मार्गदर्शन पाहिजे. लोकांना करू शकतो तसं पाहिलं. नाही मग त्याच्यावर कारवाई करा. डीएमओ जर तो तुम्हाला विचारणा कारण नसताना करत असेल तर मग तो तर सेवा आम्ही कायदाच आहे. विनाकारणचा पत्रव्यवहार करणे म्हणजे डीएमओ सहित तुम्ही काय करा, डीएमओ सहित डीएमओवर कारवाई करा आणि फौजदारी गुन्हा त्या संस्थेवर करा. नाही, आम्ही इथं 15-20 मिनिटं थांबतो, 15-20 मिनिटं तुमचं वाट पाहतो, नाही तर मग आम्ही आमचं कारवाई सुरू करतो इथं. हा काय पत्र पाठवता पण तुम्ही? हा ते डीएमओले पत्र दिल्यानंतर ते कधीपर्यंत देता? हा तर किती वेळ थांबू आम्ही मग इथं? किती वेळ बसू आम्ही? किती वेळ बसू? किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? नाही किती वेळ लागेल म्हटलं? हा तुम्ही वेळ तर मागा ना, किती वेळ लागेल ते तर सांगा. आमचं पत्र आलेलं आहे निवेदन. हा आता किती वेळ लागेल पण? हा विषय तुमचा आहे. त्याला आधी थोड्या वेळानं फोन करा. हा एक विषय तुमच्याकडे. हा महाडीबीटी योजनेचे रखडलेले अनुदान त्वरित शेतकऱ्यांना अदा करून पूर्वसंमत्या तातडीने द्याव्यात. तालुका कृषी अधिकारी शुभम साहेब, आपण इकडचं रासायनिक खताचे मोठ्या प्रमाणात होत असलेली लिंकिंग पक्की बिलं देण्यात यावी. हा दोन्ही विषय कृषी विभागाशी संबंधित आहेत. आपण इथं लावू शकता ना. शुभम, हा आता हे महाडीबीटीचे रखडलेले अनुदान जे आहे हे कधी पडतंय? काल 2 दिवसापूर्वी पण पडले ना, अजून किती शेतकऱ्यांचे पडले? जवळजवळ आता 60% शेतकऱ्यांचं पूर्ण आलं. टेंडन्सी किती होते फिगरमध्ये सांगा ना. आकडेवारी असेल सांगा बरं. ते पूर्वसंमत्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या पूर्वसंमत्या देऊन टाकले. 60% पडलं म्हणजे पेंडिंग किती? 2340 आहे ना अनुदानासाठी पाठवले. किती सुरुवात झाली, किती पडली आता बघ. जमा झालेले 310 लोकांचे म्हणजे ना पेमेंट पडलेले तर पेमेंट इन प्रोसेस दाखवतोय. आमच्या पोर्टलला अपलोड नाही झालं. कशामुळे? जॉन डियर ट्रॅक्टर कोणाचा होता? केवायसी काय? फक्त केवायसी केलं. जॉन डियर ट्रॅक्टर 1 नंबरला होता. तुम्ही पोर्टल केला त्यांच्या याच्यावर लिहिलेलं होतं बा शासनाच्या योजनेतून. कधी होईल? कोणतं गाव? पुरणगाव आहे का? हा पुरणगाव. तो पुरणगाव माझं काय म्हणणं आहे, उद्या अधीक्षक हे खतासाठी अधीक्षकांना बोलावा, कृषी अधीक्षकाला. हा बच्चूकडे बोलतो. संबंधित प्रश्न आहे. आणि लिंकिंग थांबवून नाही आता मी राहुल साहेबाशी बोललो पणन मंत्र्यासोबत, तर ते म्हणतात का आम्ही CM-ला त्यांनी एक पत्र पाठवलं आहे आता का आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू. आता ते विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा राहुल साहेबांनी पणन मंत्र्यांनी सांगितलं का आम्ही बैठक लावतो म्हणून ते पत्र दिलं. आता तुम्ही उद्याची बैठक 3 वाजता म्हणजे कृषी अधीक्षक ठेवावं लागेल ते संबंधित आहे SDO-ला म्हणा इथंच आम्हाला पत्र द्या. कलेक्टरच्या आदेशानुसार आम्ही उद्या 3 वाजता बैठक
पत्राशिवाय उद्या नाही लागली बैठक तर हे लोक तर आमच्या अंगावर तुम्ही नाही इथं हे जो आहे इथं कलेक्टरच्या बोलण्या झाल्याप्रमाणे उद्याची बैठक बसली आहे या सगळ्या विषयी. आता तर एसडीओलाच सांगा ना तुम्हाला, त्यांना म्हणा 2 पत्र द्या, कलेक्टरशी बोलणं झालेलं उद्या 3 वाजता बैठक लावण्यात येते. हे घ्या कलेक्टर बैठकीचं पत्र यांच्याकडून घ्या, ते आता कार्यालय तिकडे हे आहे ना. हां, बच्चू कडू बोलतो. ते रासायनिक खतासोबत जे लिंकिंग आहे ना ते तर सगळ्यात सुरू आहे नाशिकमध्ये. त्याच्यासाठी एसडीओ कार्यालयात बसलेलं आहे सगळं. भरूनच हे होतं शॉर्टेज दाखवते. उद्या एक बैठक लावली आहे कलेक्टरने 3:30 वाजता, तुम्ही या. ठीक. ओरिजिनल बिल देत नाही सर ते. आपण बैठकीत ते विषय तिथं काढू. हां, आता इथं नको कळाय का पालखेडचा विषय घ्या ना साहेब, हे लोकल विषय घेऊन. हे पा, हे विषय घ्या. एक हा तुमचा विषय आहे, एक हे अखंडित वीजच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला बनवून देणार. पाणी वापर संस्थेचं वाटप मध्यंतरी आम्ही आपले एक मिनिट माझं काय म्हणणं आहे, हे इथे चर्चा म्हणजे कलेक्टरकडे चर्चा करू ना. ऐकत नाही याच्याबद्दल सर्वपक्षीय आंदोलन केलं होतं आणि त्यांनी ते दिवसा 8 तास वीज चालू पण केली, पण ती अचानक परत बंद केली. तर ते काही कारण आता ते विद्युतवाले इथं नाही आहे का, जिल्हा अधीक्षक लागेल का नाही तुम्ही लक्षात. उद्या 3 वाजता हो महाजन त्यांना सांगा ना. आंदोलन चालू आहे. हा प्रश्न आहे ना आणि आपण मंत्र्याला तेच मला एक मिनिट तुम्ही थांबा तर खरी. आपला एसडीओ साहेब, हे पहा, ह्या एक आहे, हे रखडलेल्या अनुदानाचा 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. या 5 विषयाच्या संदर्भात असलेले शेवटच्या तर खरेदीपर्यंत ठेवण्यात यावी. महा DPT योजनेत रखडलेले आहे हे एक प्रशासकीय स्तरावरचा आहे. पालखेड डाव्या कालव्याचे प्रकल्प अहवालात नमूदप्रमाणे केलेल्या एवढ्या तालुक्यात हक्काचे पाणी तालुक्यासाठी मिळावे. पण काय अहवाल पाठवला काय नाही त्याचं जलसंपदा अधिकाऱ्याकडून घ्यावं लागेल आपल्याला, नाही का. प्रशासकीय स्तरावर काय कारवाई केली ते, आणि हे 4 अधिकारी तुम्ही बोलावून या विषयाचं म्हणजे अधीक्षकाकडे यांच्याकडे नाही आहे, जिल्ह्याचं आहे ना. त्याच्या 12 तास म्हणजे किमान तुम्ही 8 तास सुरू केली होती ना लाईन, आता 8 तास नाही. तक्रार सांगा. या एरंडगाव फिडरची बंद झाली, जळगाव फिटरची पूर्ण बंद झाली, जळगाव सबस्टेशनची पूर्ण बंद झाली. हो साहेब, हा तुमचा प्रश्न रोटेशनला तुम्ही बंद केली, कसं आहे तसंच कंटिन्यू चालू ठेवलंय. हे पहा, तुम्ही तक्रारीवर तक्रार नका करायला. कायदा काय म्हणतं 48 तासात ते दुरुस्त करून दिले पाहिजे, नाही तर 1 तासाप्रमाणे 50 रुपये दंड आहे. तुमचा ब्रेकर आहे तर तुम्ही आम्हाला 8 तास देण्याचं कबूल केलं का नाही केलं. पण हे नाही म्हणता ना, चालू नाही ना. ओव्हरलोड झाला असेल तर त्याला कसं कव्हर करायचं हे तुमची टेक्निकली प्रॉब्लेम आहे, तो आम्हाला कसं सांगा तुम्ही. मग असं ओव्हरलोडच्या नावाखाली लाईनच नका देऊ ना, नाही बंद करून द्या ना. मग शांतता ठेवा. हे बरोबर नाही आहे, हे उत्तर काही अपेक्षित नाही आहे आम्हाला. आम्हाला काय म्हणणं आहे, ओव्हरलोड होणं हे आमचा प्रश्न आहे का. ते ओव्हरलोड कसं कव्हर करायचं हा तुमचा प्रश्न आहे टेक्निकली. हे उद्या आम्हाला सांगन किंवा आम्ही जाऊ नाही शकलो कारण आमची गाडी बेकार होती असं हे पोलिसांनी सांगावं का. हे बरोबर नाही आहे ना. हे उत्तर थोडं अपेक्षित आहे. टेक्निकली तुम्ही तिथं DPTCतून तुम्हाला फंड भेटतं ते कव्हर करा. अधिकचं काय पॉवर हाऊस उभं करायचं आहे का, अधिक काय तुम्हाला तिथं टेक्निकली उभी करायचं आहे तो तुमचा प्रश्न आहे ना. तुम्ही तर मस्त सांगून दिलं नाही ते ओव्हरलोड होते म्हणून आम्ही लोडशेडिंग करतो. काय प्रकार आहे. आणि साहेब तुम्ही गावठाण फिल्टर सेपरेट केले, ठीक आहे, गावात लोक राहते आणि वाड्या वस्ते लोक काही गुरंढोर राहतात. आम्ही मागणी केली, तुम्ही म्हणता नाही. आणि आता माझ्या परिसरामध्ये किमान तुमची मागणी काय
नाही इथं आहे पण यांना शेतकऱ्याची काही घेणं नाही या लोकांना, या लोकांना हे फक्त समजा दिवस तुम्ही शेतीला लाईट देणार, रात्री सिंगल फेज देणार बरं का. आता ती सिंगल फेज एक तर चालतच नाही, चालली बी ना फॅन असा फिरतो ना साहेब, डास सुद्धा उडत नाही त्याने बरं का. त्या शेवगे फिटरला गेल्या 15 दिवसापासून रात्रीची लाईटच नाही. तिथल्या साहेबांना सांगितलं का माझा हात बांधले. सेपरेट फीडर टाकून तिथं आपण सिंगल फेजच्या सगळ्या इकडे यांच्याकडे योजनाच आहे ते. ज्या खेड्यामध्ये जेव्हा त्या केल्या असेल तर ते लाईन भेटली पाहिजे ना. हा प्रश्न यापूर्वी आला का तुमच्याकडे की रात्री लाईट नाही राहत हे म्हणतात ते? हे इकडं एक मिनिट तुमच्याकडे आलेलं नाही. असं काय बोलता तुम्ही टेलचे जेवढे फार्मर्स आहेत त्याचे जे 15 फीडर तुम्ही जोडलेले पूर्वेकडे, अनकुटेच्या पूर्वेकडे, त्यांनी तुमच्याकडे लेखी दिले, तुम्ही डायरेक्ट नाही म्हणता. एवढ्या सह्यानीशी दिलंय, असं काय करता? माझं काय म्हणणं आहे, हे सगळे प्रश्न कलेक्टरकडे जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यासोबत बसून करा ना. समजून नाही राहिले, त्याला आता पत्रकार लावा. हे सगळे विषय आहे ना. क्रॉसिंगचा काय प्रश्न आहे अरे हे कलेक्टरकडे घ्या ना, उद्या विषय 3 वाजता जिल्हा प्रमुख. हा आता याच्या हाती काय रेल्वे क्रॉसिंगचा काही प्रश्न आहे? येण्याच्या मग आपल्याला रेल्वे क्रॉसिंग ऐका ना एक मिनिट. आता जे इथले प्रश्न नाहीत आहेत, तुम्ही कलेक्टर साहेबांच्याकडून आमच्याकडे पत्र देणार आहे, त्या पत्रात हे सगळे मेन्शन करा विषय. कलेक्टर साहेबांच्या 5 प्रश्न टाका ना लोक तिथे त्याच्यात. आले पाहिजे. त्या समज आता हे पालखेड्याचा जे इथला तो कार्यकारी अभियंता कोण आहे किंवा अधीक्षक अभियंता जिल्ह्याला बसतो. जिल्हा थांबा ना 1 मिनिट. अधीक्षक अभियंता आहे का इथं? नाही. किंवा इंजिनियर आहे का त्याला? माहीतच नाही. तर त्याला उद्या बोलावा ना 3 वाजता. म्हणजे हे वरिष्ठ जिल्ह्याचे तुम्ही ऐका हो, तुम्ही ऐकून नाही घेत आहे. माझं काय म्हणणं आहे, हे कलेक्टर बैठक लावायला तयार आहे, तुम्ही त्या चर्चा इथं का करताय? नाही लक्षात आलं का? याचे प्रमुख अधिकारी जे जिल्हा लेवलचे अधीक्षक अभियंता आहे ते तिथं असले तर ते नीट चर्चा करू शकेल का नाही? आता हे यांच्या हाती काय निधी देण्याचं आहे का बाबा? तुमच्या ते इस्टिमेट करून पाठवणे आणि मंजूर करणे आहे. पण अधीक्षक किमान ते प्रायव्हेटीनं घेऊ तर शकेल का नाही? MSCBचा जो अधीक्षक अभियंता आहे त्याला तुम्ही तिथं बोलावा. इथं हा डाव्या कालव्याचा कोणाकडे इथं हा कालवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा अधीक्षक अभियंता तिथं जिल्ह्याला बसतं. तो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे, त्याला तिथं बोलावा. या पाणी वापरच्या बाबतीत त्यालाच बोलावा. आणि रासायनिक खताचा तर जिल्हा अधीक्षक आहे तुमचा, कृषी अधीक्षक, त्याला बोलावा. शेती पंपासाठी यांचा MSCBचा अधीक्षक आहे ना तिथं बसताना, त्याला बोलावा. हे पण तिकडे येईल, म्हणजे चर्चा होईल 3.5ची, नाही का? आमचं देवरगावचं जाणून बुजून या रोडाच्या लोकांनी एकच बोलते हे तरी गाव डिपी जोडली गेली आणि आमचं गाव सोडून दिलेलं आहे. तेवढं बघा साहेब. आता 1 मिनिट. आपले हे जे लोकल इश्यूज आहेत हे टाकलेले आहे, हे उद्या कलेक्टर साहेबांच्या पत्रानिशी तिथं चर्चा करण्यायोग्य मुद्दे आहेत. तिथं तो लायबल ऑफिसर तिथं राहील, त्याच्यावर तिथं चर्चा करू. हे जे धोरणात्मक विषय जे मिनिस्टर भाऊ आता बोलले, मका खरेदी आणि कांद्या खरेदीचा विषय टाका, तो तुमच्या स्तरावरचा आहे. त्याच्यातलं होणारं करप्शन. मका खरेदी येणारच नाही, त्याच्यात नाही. आपल्याला बोलावंच लागणार. मका खरेदी आणि कांदा खरेदी बाबत हे जिल्हा प्रशासन स्तरावर हे विषय घेऊन तुम्ही पत्र तयार करा ना, आम्ही लगेच सांगा. नाही आमचा नॉर्मल प्रेस नाही, तेवढा सुद्धा हे मार्गी लावत नाही. एकच बॉलचा प्रेस नाही तरी आमचं पूर्ण कुठे गेलं ते? काय कुठे गेलं ते? अधिकारी गेले का? विचारा ना तुम्ही. एवढी घाई आहे त्यांना. जुना प्रश्न आहे. तुम्ही इकडे या. एवढी काय घाई झाली तुम्हाला? नाही, तुम्हाला लोकांसोबत राहतच नाही. तुम्ही सांगा, एका पोलसाठी याच्या गावातलं सगळं थांबलं, तुम्ही हसून राहिले. तुम्ही एवढी मस्ती आली का?
अहो साहेब काहीच ऐकत नाही आम्ही हा? शेतकरी उपोषण केलं एकदा तुम्ही शेतकऱ्यासोबत धवसा देतो हा माणूस. अहो, म्हणजे हे बोर्ड आले काही घ्या ना तहसीलदार आपलं प्राण साहेब घ्यायला विचार आमचा लय नॉर्मल प्रश्न आहे. एक पोल मारा टाका लागते, हे टाकत नाही. एक पोल फक्त. आम्ही उपोषण केलं तरी या लोकांनी हे केलं नाही. तो पैठण तुम्हाला काय माहित आहे मग तुम्ही त्यांनी आमच्या हो गावात- हॅलो तुम्हाला माहित नाही तर तुमचा तो खालचा वायरमन काय करता? आलू शिलतं का तो? तुला माहितच नाही काही. कशालाच संताप करायला लावतो तो आलाय का? डेप्युटी इंजिनियर दुसऱ्या भागातले दुसरे डेप्युटी इंजिनियरचा विषय यांना माहीत नाही का? दुसऱ्या फोन लावता. पण याचं बोलायचं सामान्य माणसासोबत बोलण्याचा पद्धत आहे का तुझी? आता ते 5 मिनिट थांबायला तयार नाही आहे. याचा हो भाऊ ए राजा याचं पहिले ऐकून घ्या. एक पोल अहो, का देऊळ टाकला नाही गावला तुमच्या ध्यानात आलं का साहेब हे 1000 झाड यायला तोडून लाईन घालायची होती. आम्ही यायला बायपास हे दिला. शाळा होती गावातून लाईट घालायची. आम्ही म्हणलो तिकून लाईट घ्या. तिकून लाईट गेली अवघ्या 4 पोल मध्ये. तिकडून आमचं गाव फक्त एक पोलवर डीपीवर जोडायचं यांनी त्या कारणास्तव सोडून दिलं नाही. प्लस पॉईंट आमच्या गावांना भुजबळ साहेबाला गावात येऊन न दिल्यामुळं ह्या लोकांनी आमचं गाव डायरेक्ट वाईट टाकलं सारखं केलं. राजकारण करते डायरेक्ट. तो पैठणकर फोन सुद्धा उचलत नाही आम्ही त्या गावचे सरपंच असून सुद्धा. साहेब तुमचं बोलवा त्याला तुम्ही इकडं. त्या मीटिंगचं असं नाही चालत ते. हा 3 अहो गावाच्या साऱ्या डिपे खराब होईल एक सुद्धा पाहिल्या जात नाही. तारी वावराय नाही. व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे. तर तुमच्याशीच बोललो तुम्ही म्हणता माहितीच नाही देऊ तुम्हाला व्हिडिओ. व्हिडिओ आहे चर्चेचा. तो पैठणकर बोलवा इकडं. किरण सांग रे तुला माहिती ना सारं. व्हिडिओ आहे माझ्याकडे. त्यांना 2 मिनिटात व्हॉट्सअप करतो. ते प्रिंट पत्र कळतं का राहुलचं? ते सांगा लागेल ना. असं पत्र आलेलं आहे कलेक्टरकडे मिटिंग लागली नाही का? बोलवलं ते साहेब डीएमओचा फोन होता भाऊंशी बोलणं झालं का? डीएमओचं बोलणं झालं तुमच्याशी. नाही द्या ना. मागा मग काहीतरी उभं राहून काय होणार मागच्या येऊ द्या. आता समोर आला रेस झाला नाही पुढे रेस मुद्दा आला. कोणाला बोलीनच नाही ते साहेब. अहो मुद्दा पुढे आला अरे ते साहेबाने बोलत आहे रे. फोनवर बोलताय त्यात विचार. तर त्यांच्याकडे नाही आहे ना. तुमच्याकडे आहे का हे गाव यांचं? यांच्या अगदीच नाही. आणि ते आवळे साहेब अजून आमचे रेशन कार्ड 4 वर्ष झाले चालू नाही. तो त्यांचं हावडे साहेबांचा काय विषय हॅलो सर्वे साहेब मी गाडवे बोलतो. आमच्या ऑफिसला बच्ची भाऊ आलेले आहेत आणि वाचून दाखव. चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये वीज वितरण कंपनीचा देवरगावचा प्रश्न सरपंचांनी उपस्थित केला. एक पोल मिळत नाही म्हणून. एका पुलामुळे गावातली लाईन हा आवाज येतो तुम्हाला? कोणती लाईन नाही भेटत आहे? ती सिंगल पेज गावात गावात कुठे सिंगल पीस असते? गावठाण फिडर गावठाण फिडरचा बच्चू भाऊ बोलत आहे मी त्यांच्याकडे. एक मिनिट पत्रकार आपला ॲग्रिकल्चर फिडर वेगळं असतं आणि ॲग्रिकल्चर आणि ते गावठाण हां बच्चू कडू बोलतो. ॲग्रिकल्चर आणि गावठाण फिडर तिथं एकत्रित आहे. हे एक पोल जर टाकलं तर त्या गावात गावठाण फिडर सेपरेट होते. सेपरेट झालं म्हणजे लोड शेडिंग जे कृषीवरचं आहे ते गावात येत नाही. तर तेवढ्या एका पोलचं ते चांगली गोष्ट आहे. कोणतं गाव आहे? देवरगाव. देवरगाव तालुका येवला. हा तितक्यासाठी आता बसावं लागेल रात्रभर आम्हाला इथेच SDO कार्यालय. हां ठीक आहे. हां ठीक आहे. 2 दिवसात करतो म्हणतो. पणन मंत्र्यांचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तिकडे बाहेर सांगायला लागेल ना सगळ्यांना. बाहेर शेतकऱ्यांना समोर ते तुमच्या ह्याच्यावर सेंड करून ठेवलं नाही. माझा फोन स्विच ऑफ. तुम्ही पत्र तयार करताय ना? त्या डेमोला फोन लाव ना. डेमोला बाहेर त्या डेमोला नका सोडू. तो खूप बदमाश आहे. तो खूप भारी आहे DMO. चौकशीत पहिले तेच सापडतील म्हणून ते पैठणकर साहेब बोलवा ना. मीटिंगला नाही म्हणजे काय ते आमच्या तांदळवाडीची याला आहे ना ते तुम्ही
एक मिनिट तुमची काय अरे राजा त्या अधीक्षकाशी बोललो ना आता काय त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो ना अरे यार प्रोसिडिंगवर आलाय तो कलेक्टर ऑफिसला आपण चर्चेला घेऊ मेन सब्जेक्ट घेऊन आपण अधीक्षक अभियंता म्हणजे त्यांच्या दारात मोर्चा आम्ही तरी केलं नाही त्यांनी बच्चू भाऊ इथं बसतात. एक काम करा लावायचं आहे पण त्यांना सांगायचं जर 2 दिवसात ते आले नाही अभियंता अरे बाबा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काय सांगितलं का 2 दिवसात आम्ही पोल टाकतो आणि जुळून देतो. लक्षात घ्या इकडे सरपंच 2 दिवस हो इकडे ऐका ना आता 2 दिवस झाले नाही तर यांच्याकडे या सोमवारी संपलं ना आता डेमो साहेब पुन्हाच ते झुणका भाकर लावणार काय झालं डेमो काय म्हणतो एक मिनिट थांबा पाहू डेमो हॅलो काय झालं तुम्ही काय झालं माहितीये का आपण कांदा आणि मकाच्या प्रश्नावर महत्वाचा विषय, धोरणात्मक विषय मंत्रालयापर्यंत गेला त्यांची पत्र आली कधी कधी किती वेळ लागन कळायला नाही प्लेस गीच गेलं नाही आम्ही इथं तर हे पाहिजे तुम्ही हे एसडीओला विचारा किती सगळे पूर्ण शेतकरी ऑफिस मध्ये बसलेले आहे काय होऊ शकतं वेळ द्या म्हणजे आज 15 दिवस झाले वेळच वेळ होतो तुम्हाला वेळ काय आता आम्ही आजच सांगितलं का तुम्हाला प्रकरण 15 दिवस झाले प्रकरण आले किती वेळ पाहिजे तुम्हाला तुम्ही आता किती वेळात एमडी तुम्हाला फोन करून सांगते का गुन्हा दाखल करा म्हणून एमडीने सांगितलं ना बोलणं झालं ना तुमचं एमडी सोबत कधी चर्चा करणार आहे हॅलो एमडी ची किती वाजेपर्यंत वाट पाहू आम्ही 12 वाजेपर्यंत थांबू का एसडीओ कार्यालयात काय करू मी फार छोटा अधिकारी आहे भाऊ मी डायरेक्ट एमडी माझ्या मध्ये मॅनेजर आहे तुमचा जनरल मॅनेजर तर हाच सांगत होता का डीएमओच गुन्हा दाखल करू शकतं आमचं कामच नाही असं शक्यच नाही असं जर असतं तर मी केव्हा एफआयआर करून दिली असती बरं आता एमडी कधी सांगतं एमडीचं तुमचं बोलणं झालं का नाही झालं माझं जीएम साहेबांचं आणि एमडी साहेबांचं बोलणं झालंय त्यांनी म्हटलं आहे की अजून काही आवश्यक कागद असतील ते पाठवा कारण मी बाहेर आहे मी आणि लिगल टीम चर्चा करतो कधीच नसतं आम्हाला कायम बाहेरच सांगायचं स्कॅन करूनच पाठवतो तर हे एसडीओ साहेब तुम्हीच बोला आम्ही काही सोडत नाही झाल्याशिवाय तुम्ही सांगा त्याला हे एसडीओ तुमचे ते हे एसडीओ बोला तुम्ही सांगा हे ते तसं करणार नाही बरं ते डीएमओ खूप भारी आहे ते मी एसडीओ बोलतो माझ्यासोबत आता डीवायएसपी साहेब आहे मी आहे पोलीस अधिकारी सगळे कार्यकर्ते येऊन बसलेले आहेत त्यांनी 3-4 वेळा आपल्याला फोन केला मला कोणाची परमिशन घ्यायची काय करायचं काय चौकशी करायची त्यांना सांगा काय होतं ते म्हणत आहे की आता आम्ही ते कारवाई झाल्याशिवाय उठत नाही आहे एवढ्या मोठ्या केंद्रावर एकदा पॉइंटला आली नाही अजून एवढी मोठी तक्रार आहे एकदा पॉइंटला आली नाही त्यानं सगळा घोळ करून ठेवला नाशिकचा काही अधिकाऱ्यामुळे प्रॉब्लेम होता पाठवा आणि लगेच बोला कोण आहे जनरल मॅनेजरला देऊन एकदा लावतो त्याला ते करूनच घेऊन आज जमलं इथं किती खरेदी केली इथं किती खरेदी केली टाका वाटल्यात भाऊ विषय काहीतरी थोडं मार्ग लावला पाहिजे आणि त्याच्यात जर काही तथ्य आढळून आलं तर कारवाई त्याची फायनल केस होईल तुम्हाला त्याच्यात जर गायडन्स पाहिजे असेल तर डिवाइस काय कोणी ऐकायला तयार शेतकरी ऐकायला तयार नाही हो कोणी इथं हा बच्चू कडू बोलतो एमडी साहेबांचं कुणाचं
बरोबर आहे, पण MD साहेबांशी बच्चू भाऊ बोलले ना आता. नाही आता ते काय बोलले मला नाही ते फोन जास्त करावं नव्हतं. आपल्या एखाद्या फॉर्म पुढे लोक मोबाईल नावाचं मेसेज करतो हा बोला ना. असं बंद राहू द्या बाहेर राहू द्या म्हणतो. हा बच्चू कोळी बोलतो. डीएमओ तर म्हणते पत्र नाही भेटलं. डीएमओ म्हणतं पत्र नाही भेटलं. हा डीएमओ म्हणतं पत्र भेटलं नाही. हा हा, मला येतोय आवाज. हा डीएमओ म्हणतं पत्र भेटलं नाही. आवाज येत नाही म्हणते. रेंज तर आहे ना आपली. रेंजचा प्रॉब्लेम आहे. AR साहेब पण त्यांच्या GM ला फोन लावा ना, तुमच्या याच्यावरून लागत असेल. नाही, एकच रेंज आहे इथं, एकच tower. मला एकच आहे. पूर्ण प्रशासकीय कार्यालयाचा प्रॉब्लेम सगळ्या साहेबांच्या मग इथं बाकीचे रेंज नसल्यावर काम कसं होतं? नेटवर्कच नाही. नाही सिंगल रेंज आहे ना. सिंगल बाकीचं ऑनलाईन काम कसं होतं? हो बोला सर. ठीक आहे, तिथले सरपंच महोदय ना ते पण इथं हजर आहेत. त्यांना उद्या तुमचे लोक त्यांच्याकडे पाठवा आणि काय प्रश्न आहे ते एकदा हे करा. तिथं कोणाचा विरोध आहे काय आहे ते सगळं बघून घ्या. या विषयांसाठी ते मदत करतील तुम्हाला. तुम्हाला मदत करतील ते. कोणाचाच विरोध या विषयांना ठीक आहे, विरोध असेल रेकॉर्डवर घ्या ना. नुसतं ओरली कसं काय होणार? माझं जे आहे ते काय विरोध आहे म्हणतात ते विरोध रेकॉर्डवर घ्या काय म्हणतात. काय विषय बऱ्याच नाव काय 2015 कायचा जमिनीवर 7 बाऱ्यावर. कलेक्टर साहेबांनी आदेश दिले, साहेबांकडे सुनावणीला आहे. कसलं आहे? सुनावणीची तारीख दिली असेल नाही ना. झालंय भाऊ. कोणता कोण आहे? संपत काळे हिरे. हो त्या दिवशी तुम्ही शिबिरात पण भेटले होते ना. शिबिरात पण झालं बोलणं पण. हो बरोबर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, मी माझ्याकडे अर्ध लिहिलेलं आहे. मग अर्ध तुम्हाला चालणार नाही. मला ते बसवावं लागेल. वस्तुस्थिती आहे की ते जुनं प्रकरण आहे. ठीक आहे, मला माहित आहे विषय. मी तुम्हाला आश्वस्त केलं, तुम्ही काळजी करू नका म्हणलो की नाही. फोन चालू राहू द्या ना. हॅलो, फोन चालू राहू द्या ना. कट नका. भाऊ बोलताय. हॅलो हा बच्चू कोळी बोलतोय. बोला ना. बच्चू कोळी बोलतोय. कट झाले. आवाज येतो. ठीक आहे, आले ते बऱ्यापैकी तणावर. एबीसीबीची गरज आहे. बरोबर आहे. SAO अधीक्षक अभियंता DMO जिल्हा मार्केटिंग ते आपल्याला सोडवा SAO अधीक्षक नका. ते उद्या सकाळी पर्सनल विषय घ्यायचा तर आपल्याला जनता दरबार उद्या भरू आपण इकडे. हे आता सार्वजनिक करायला लागेल. आपण रात्रीचं आंदोलन करतो याचं कोणाला कोणाची कोंबडी मेली, बकरी राहिली, याची गाय तपासाची राहिली. मुद्दे महत्वाचेच आहे पण खूप आपल्याला थोडं तुमच्या नंतर आता हे एवढे लोक थांबले, एकासाठी तर नाही थांबले ना. उद्या खाली मान्य जिल्हाधिकारी महत्वाचे विषय हा रस्त्याचे ऐका ना, एक पत्र हे कोण उपोषण 3दा आणि त्यांचे क्रॉस पण कंप्लेंट झाले. एकमेकांना गुन्हे दाखल आहे. आपसातला वाद आहे सर त्यांचा आणि खूप जुना वाद आहे. 2011 चालू आहे. मी स्वतः तिथे 2दा गेलो. सर हा व्यक्ती आहे ना दारू घेऊन ट्रॅक्टर चालवतो. चर्चा झालेली. मी परत जाणार तिथे वाटल्यास. आता उद्या तुम्ही जाऊन या. उद्या तो येतो म्हणतो. स्थगित आणि बरं का साहेब, ऐका ना, इथं बसलेलो आहे रस्त्याच्या एवढ्या जे ऐका ना, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खुले रस्ते एवढ्या तालुक्यात झालेले आहे. झाले पण सगळ्यात जास्त इथून तक्रारी पण त्याच येत आहे. तुमचं कौतुक खुले झाले त्याच्यासाठी.
त्यांची पेंडन्सी ती काय तेवढी पैसे का कायच्यासाठी ते पत्र कशाचं पत्र अरे उद्या गरीब लोक कोणतं गाव आहे त्यांनी फुल दिलं नाही का? आता 4 दिवस ते पत्र तुमच्या डाउनलोड झालं का प्रधानमंत्र्यांचं पत्र? आता पाऊस यायच्या अगोदर त्यांना तो मार्गी लावून द्या तेवढा अरे ते उद्या जाणार आहे ना तुम्ही उद्या येतो म्हणते ना. आता थोडं शांत बस ना. झालं का आपलं पत्र तयार हा बरोबर आहे. ते टेन्शन घेतं. हे नका. वायफाय घ्या ना ऐका ना वायफाय घ्या ना इथून ऑफिस त्याला हायफाय मोबाईल लागत असेल. नाही हो. वायफाय घेतलं तर होते ते बरोबर आहे. मोबाईल हायफाय असं नका PW साहेब आले गो हा त्यांचा विषय नव्हता ना आपल्याकडे. कायचा आता डाउनलोड PWDचं नाही आहे ना इथं आपल्या निवेदनात नाही आहे तो विषय काय होतोय काय नाही तो मोरमी पाटोदा रस्ता आहे ना 4-5 वर्षापूर्वी इतका खराब होता नवीन काम चालू झालंय ठेकेदार पूर्ण लाल खडी वापरतोय जे आम्ही हेमंत चव्हाण साहेब आहे ना त्यांना वारंवार तक्रार केली रस्ता बंद केला ते म्हणतात लाल खडीला काळी खडी म्हणतात मी रस्त्याने आलो ना नाही मी रस्त्याने आलो सकाळी एकदम खराब काम चाललं. एकदम खराब आणि त्याच्यावर व्हिडिओ केले फेसबुक लाईव्ह केली तरी एकदम अधिकारी रावसाहेब ते सुद्धा म्हणता का लाल खडी आम्ही त्यांना दाखवतो ते म्हणता काळी खडी ते पूर्ण जे पिके ठेकेदार आहे ना मुरमी ते पाठवता पिके काळे ठेकेदार आहे आणि हेमंत चव्हाण साहेब साहेब ऐका ना मला त्याच्यात एक असं दिसलं खाली डांबरीकरणावरती ते बीबीएम करतात डांबरीकरणावर बीबीएम करतो तेव्हा टॅप कोटिंग करतो आपण ते सर्रास असे चालेल ना पूर्ण हम्पिंग आहे रस्त्याला बीबीएम करताना नाही आम्ही वारंवार तक्रार करतो खाली डांबर आहे ना टॅप कोटिंग करा ना पिकिंग नसेल झालं तर टॅप कोटिंग करावं लागेल तो भाऊ जर असाच उभा करून दिला बाजूला त्याच्यावर खडी स्प्रेडिंग करायचं काम चाललंय एकदम भयंकर चाललंय बरं ते काम बाबा आम्ही जवळ 4-5 दिवस काम बंद केलं अधिकारी आले ना महिलांचं काय मागणी काय मागणी काय तोच विषय कसला काय झालं अरे उद्या येऊन आला ना तहसीलदार तुमच्याकडे आता उपोषण सोडून घ्या उपोषणाला बसलेले महिला पूर्ण कुटुंब आले. अरे हावरे पण आता तहसीलदार तुम्हाला अंतर्गत लक्ष घालावं लागेल पण आता करावं तर काम त्यांनाच करावं लागेल ना तहसीलदारांना कारवाई करावं लागेल ना जे वस्तुस्थिती केलेला आहे मी त्यांना परत सांगितलं की मी परत येतो परत बघून घेऊ सकाळपासून बसलेले उपोषणाला गेले सुद्धा नाही हॅलो हा हॅलो साहेब एक आढावा बैठकच घेतली पाहिजे ना तुमच्याकडे रस्त्याचे जर तुम्ही म्हणता ना एवढे खुले केले पेंडन्सी फार दिसते सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी काय असेल आढावा बैठक घेऊन टाका ना तुम्ही कारण इथंच एवढं तक्रारी म्हटल्यावर रस्त्याची किती तक्रारी यांची 2011 बंद केलं त्यांचं गावाला पण आता ते शिबिरात दिलेली कुठे रस्ता दिला आणि मग ताबा दिलेला आहे सगळ्यांना विचारा त्यांना ताबा दिला ना कोणा तो ताबा दिल्यावर न्यायालयामध्ये वाद चालू माझं काय म्हणणं आहे तुम्ही ताबा दिला का नाही ह्या रस्त्याचा बरोबर आहे मग तो ताबा यांना रस्ता अडवला कोण आता पुन्हा ताबा दिला अडवलेला नाही सर त्यांच्या हद्दीमध्ये एक पोल रोड आहे समोरचा पाणी तो त्यांच्या हद्दीमध्ये यांचा म्हणतो तो काढून टाका तो त्याच्या हद्दीतला पोल कसा काढेल सर निवेदन कुठे गेलं
पी साहेबांना मंडलिक साहेब मंडलिक साहेब सर मंडलिक साहेब मंडलिक साहेब सांगा हे बाहेर सांगा काय किरण भाऊ साहेबांना सांगा काय कलेक्टर साहेबांनी सांगताना तहसीलदार साहेबांना आम्ही गेलो होतो त्यावेळेस रस्ता खुला केला होता फक्त आता ते कॉर्नरला त्यांचा एक पुलाचा एक खांब रवलेला होता त्याचा अडचण होती ते पण आम्ही त्यांना सांगितलं की 2 दिवसात येऊन तो पण आम्ही क्लिअर करू. काय म्हणणं तुम्ही सांगा तुम्ही एक सांगा तुम्ही रस्ता दिल्यानंतर त्या रस्त्याचं जर पुन्हा उल्लंघन करत असाल माझ्या वडिलांची केली समोरच्या माणसानं माझे वडील मरून गेले माझ्यापर्यंत हायकोर्टापर्यंत 10 निकाले याच्यामध्ये तरी मला रस्ता नाही माझा रस्ता चालू बंद करेल त्याच्यानुसार खुला केला पत्रानुसार रस्ता बंद करा समोरच्या 15 वर्षाचा वनवास काढला 15 महसूल मंत्र्यापर्यंत जाऊन आलो परवा येतो मी समक्ष दाखवा मला जीएम सर बोलताय ना ते शॉर्ट नोटीस मेन विषय एक दिवस द्या कारवाई करा. मी सांगितलं सुद्धा पेयर आम्ही सोबत होतो हे बघा आता तुम्ही म्हणता म्हणून तिथं घाई येणार नाही दुसऱ्या पार्टीला इंटिमेट करावं लागेल असं शॉर्ट नोटीस दिली जसं आम्हाला पत्र द्या ना तुम्ही पी आय जागेवर येतील आणि जे अडथळा आहे ते पाहून त्याच्यावर कारवाई मेसेज करा 4 दिवस उपोषण मागणी मी त्यांच्या शब्दाला लगेच मांडले त्याच्यावर टेक्स्ट मेसेज करा आम्हाला पण माझं 8 दिवसात नाही झालं मी उपोषणा बसायचा हक्क कायम आहे. पण हे खरेदी उद्या त्यांची बैठक द्या ना 8 दिवस द्या ना काम करायचं. उद्या तुमची बैठक घेतली तुम्ही एसडीओ काय करा तुम्ही थोडं लक्ष करा माझं काय म्हणणं आहे हा जर रस्ता भेटल्यानंतर त्याच्यात जर तो कुठला शेतकरी आळवायत असेल तर ते बेकार त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ऑलरेडी केसेस चालू झाले पोलीस केसेस. रस्ता कोरला होता ना त्यांनी ते आपण त्याचे गुन्हा पण दाखल केले रस्ता कोरला होता त्यांना आदेश माझं 2 वर्ष त्याला काढून माझं त्याला काढून परत तो विषय तुम्ही एसडीओ थोडा बरं आता ऐका ना आता ते निवेदन इकडे द्यावं या सगळ्या वस्तू वरून आलं तुम्ही पण या सोबत त्या दिवशी आपण जाऊ ठीक आहे त्या झाडाचा विषय तो क्लिअर करा हे 2-3 विषय आता मंत्रालयात आलेले आपले तुमचे या पत्रानुसार आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक लागेल तुम्हाला पत्र प्राप्त झालं तिकडून येणार आहे ना बैठकीचं नाही मीच पत्र देणार आहे त्यांना काय काय खाली दिले कलेक्टरच्या आदेशानुसार हे पत्र देणार कलेक्टर आता ऑफिस जिल्हाधिकारी मी दूरध्वनी झालेली चर्चा आणि आपण बैठकीत उपस्थित राहा ही विनंती मी करतो पुढे पी टू कलेक्टरांशी बोललो का ते या पत्रानुसार हे करतील 3:30 वाजता ऐका ना उद्या 3:30 ला या बैठकीसाठी जेवढ्या लोकांनी इथं आमच्या महत्वाच्या माणसांनी निवेदन दिलंय ना त्या सगळ्यांना ऍड्रेस करा मात्र तुमची एक प्रत त्यांना द्या बैठकीची मध्ये तिथं खूप मी काय करतो डाऊनच्या नावाने नाही माझ्यापेक्षा यांचे आहे का नाही आम्हाला संदर्भीय प्रत आम्हाला द्या जी आमची माणसं जाणार आहे त्यांना द्या एक प्रतिवर सगळ्यांना रेफरन्स केला तरी चालेल किरण भाऊ जसं तुम्ही अधिकारी टाकले ते जे कोण आपली माणसं त्यांची नावं द्या त्या बैठकीला या आणि आमचे 2-3 तालुका अध्यक्ष राहतील त्यांना नाव द्यायला मला नाव द्या तुमचं नाव द्या असं करी महाजनांच्या नावाने देतो नाही गणेश निंबाळकर अधिक 6 असं करा बस झालं ना प्रत्येकाचं नाव लिहिण्यात काही ते एका बैठकीला घेतलंच नाही ना कलेक्टरांनी गणेश निंबाळकर राहणार कोणाचं नाव आहे तोच मध्ये कोणाचं नाव आहे तोच गाव राहणार दैवत तालुका चांदोड जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र किती घ्यायचे नाव बस तालुका चांदोड इतर तालुका अध्यक्ष असं करा इतर सगळ्यात दारा देतील तुमची नारा नाही ना कलेक्टर सर काय म्हणले तुमचे 2 प्रतिनिधी असं मला फोनवर सांगितलं भाऊंचे 2 प्रतिनिधी बैठकीला असं सांगितलं
आता ऐका हे मुद्दे सबंध जिल्ह्याचे मुद्दे इथं आम्ही ऍड्रेस पण त्यांचं सॅटिस्फाईड झाले नाही तर ते बिचाऱ्यांनी आंदोलन केल्याचं काय किमान दोघांच्या होणार नाही असं नाही होणार. किमान 7-8 जण असले पाहिजे ना. 7-8 जण घ्यायला काही हरकत नाही. कलेक्टर तेवढं कन्सिडर हे करत नाही. व इतर 5+1 तुम्ही आले तर मुद्दे तुम्ही +1 6 तुम्ही फडणवीस साहेब आल्यापासून तुम्ही अंगावर फार बोलायला लागले. येतील मध्ये काय अडचण नाही. संविधानाचं विचारून टॅक्सवरती आले होते नाही काय नाही झाला तो विषय उद्या नाशिकला घ्यायचा तोच तो महाडीपीटीचा विषय तो तिथे दोघं जण चिखलबाजी काय वाक्यरचना आहे. आपल्याला तो आपला ललित भारी पवार त्याच्यावर ओळखीने जास्त झाली. त्याचं impression जास्त. आले सगळे. मका खरेदी कांदा खरेदी आम्हाला तुम्ही दिले पत्र कुठे सगळे अधिकारी आले. आता राहायला सगळं माझ्यावर येईल सगळं. जिल्हा अधीक्षक आहे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी आहे, जलसंपदा अधीक्षक आहे, कार्यकारी अभियंता. वीज वितरण कार्यकारी अभियंत्यापेक्षा तुम्हाला अधीक्षक अभियंताच बोलावं. कार्यकारी अभियंता त्याच्या काय 2च तालुके असतील. आधार कार्ड निघत नसतं. त्याला वेगळे काहीतरी हे केलं पाहिजे. स्कॅनिंग दिव्यांगांचा तो प्रश्न आहे. प्लस वयोवृद्ध आहे भाऊ त्यांचे पण अंक आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे, बरेच निर्णय झाले ना त्याच्यावर. स्कॅनने झालं तर ऑफलाईन करा. सारे शासन निर्णय आहे ना, ऑफलाईन करा. तहसीलदार ज्यांचे ठसे उमटत नाही किंवा ऑनलाईन होत नाही त्याला ऑफलाईन करण्याचे आदेश आहे ना, पगार मानधन आहे ना. तहसीलदार साहेब माझी स्वतःची मुलगी आहे तशी. साहेब मी नागपेडच्या कांद्याच्या काही क्ल्यू देतो तुम्हाला तुमच्या स्तरावर बघायला. अरे ते कसं प्रिंट करायचं आहे ना, तिकडे चेतन चंदावारे बाहेर PC जवळ त्यांच्याकडनं करू ना. हे घेऊन जा चंदावर. पटकन दोन्ही आणा, तुमचं पण आणा ते पण आणा. तुमचं पण आणा ते पण आणा. म्हणून आहे तिथे बसताय. तुमचं पण आणा ते पण आणा. दोन्ही प्रिंट करून आणा. आहे ना बसला जा रे तू. त्याला चालू कर, प्रिंट मारवा लगेच. चला तेपर्यंत मग आपण ते प्रिंट तिकडे येणार का? हा तेपर्यंत आपण करू. नाही आता लगेच फक्त ते DMOचं राहिलं. DMOचं एक पत्र यायचं बाकी आहे. धनंची टीम लाव. DMOच फसलाय ना. गुन्हा दाखल होईल. तपासात शून्य नीट होईल ना. आम्हाला चालेल.
नाही ते तुम्ही तालुका तुमची समिती आहे ना ते चांदवड कुठलं चांदवड त्यांना द्या ते करत ना 7 दिवस असं एक ट्रॅक्टर गायब होता 3 महिने. साहेबांनी म्हटलं असं ज्याचा ट्रॅक्टर त्यालाच देत नव्हते. साहेबांनी रात्री 1:30 वाजता असं तेव्हापासून विश्वास वाढला. मिनिस्टरचं नाव सांगून ट्रॅक्टरला पिवलं ब्लॅकमेल करणं खूप मोठं रॅकेट बरं साहेब. पण ट्रॅक्टर याचं बचत गटाचे ट्रॅक्टर लगेच रातोरात गायब करायचे. आपण तेपर्यंत सुरू करून हे लेटर माझं पत्र लगेच देतो. तुमचं पत्र आम्ही बाहेर बोलतो त्यांना सगळं तुमचं पत्र तयार करतो आणि ते प्रिंट आमची आहे. हा ते गेलाय ना DM ला एकदा लावून काय म्हणते तर हे धोरणात्मक आहे. याच आपल्या याच्याशी ना या सगळ्या बाबी इथपर्यंत आपल्या शेवटी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाशी वगैरे आहे. मग त्याच्याशी बैठक आपल्याला प्रधानमंत्र्यांनी लावून दिली. ती तारीख कळवणार आहे पण बैठक लावणार आहे. दराड्यांचा काही संपर्क नाही होऊ राहिला पण प्रधानमंत्र्यांनी दिलं ना. हा ना प्रधानमंत्री म्हणे बैठक लावतो तारीख. असंच आंदोलन परत चांदोडलं होईल. ते काही मार्ग निघाला तर गरज नाही पडणार. म्हणजे मार्ग निघाला तर हे होईल. नाही काय झालं GM बोलले ना परवानगी काय मेल्यावर भेटणार का? मग कधीपर्यंत पण म्हणते मार्गदर्शन कधी देणार आहे तुम्हाला? मग तुम्ही जे बोलणं झालं तुमचं GM सोबत आणि आमच्यासोबत त्या बाबतीत तुम्ही आम्हाला पत्र पाठवा नाही. तुम्ही कशाची लक्षवेधी आहे? ठीक आहे आणि ते याच प्रकरणावर उद्या लक्ष तुम्हाला गाडीत बोललो या चला भेटू बाहेरच या लागतील. या नको नंतर घेऊ ना. आता काय हे लोक त्यांना सांभाळायला लागतं. हा राहू दे माझ्याकडे. ते आम्हाला ते फक्त पत्र देतो साहित्य पत्र काय झालं? पत्र बोलू. अरे उद्या येऊन ना तहसीलदार तुमच्याकडे. आता उपोषण सोडून घ्या. उपोषणाला बसलेले महिला कुटुंब आले. अरे हा रे पण आता तहसीलदार तुम्हाला अंतर्गत लक्ष घालावं लागेल. पण आता करावं तर काम त्यांनाच करावं लागेल ना. तहसीलदारांना कारवाई करावी लागेल ना. जे वस्तुस्थिती केलेला आहे मी त्यांना परत सांगितलं की मी परत येतो परत बघून घेऊ. सकाळपासून बसलेले उपोषणाला गेले सुद्धा नाही. हॅलो हा हॅलो एक आढावा बैठकच घेतली पाहिजे ना. तुमच्याकडे रस्त्याचे जर तुम्ही म्हणताना एवढे खुले केले टेंडन्सी फार दिसते. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची खूप मोठ्या काय असेल आढावा बैठक घेऊन टाका ना तुम्ही. कारण इथंच एवढं तक्रारी म्हटलं रस्त्याची किती तक्रारी यांची 2011 बंद केलं पण आता ते शिबिरात दिलेली रस्ता दिला आणि मग त्यांना ताबा दिलेला सगळ्यांना विचारा त्यांना. ताबा दिला ना. तुम्ही ताबा दिला का नाही ह्या रस्त्याचं? बरोबर तो ताबा यांना रस्ता अडवला पुन्हा पुन्हा ताबा दिला. हरवलेला नाही सर. त्यांच्या हद्दीमध्ये एक कोड रोग आहे असं म्हणतात आणि तो त्यांच्या हद्दीमध्ये यांचा म्हणतो काढून टाका.
निवेदन कुठे गेलं? मंडलिक साहेब सांगा सांगा काय तहसीलदार साहेबांना आम्ही गेलो होतो त्यावेळेस रस्ता खुला केला होता. फक्त आता ते कॉर्नरला त्यांचा एक पुलाचा एक खांब रोवलेला होता, त्याचा अडचण होती. ते पण आम्ही त्यांना सांगितलं 2 दिवसात येऊन तो पण आम्ही क्लिअर तुम्ही सांगा, तुम्ही एक सांगा, तुम्ही रस्ता दिल्यानंतर त्या रस्त्याचं जर पुन्हा उल्लंघन करत असाल माझे वडील मरून गेले, माझ्यापर्यंत हायकोर्टापर्यंत 10 निकाले याच्या मंडी, तरी मला रस्ता नाही, माझा रस्ता चालू बंद करेल. त्याच्यानुसार खुला केला ना राजा. 15 वर्षाचा वनवास काढला, महसूल मंत्र्यापर्यंत जाऊन आलो. परवा येतो समक्ष दाखवा मला. जीएम सर बोलताय ना, मेन विषय एक दिवस द्या, कारवाई करा. मी सांगितलं पेयाला मी सोबत होतो. हे बघा, आता तुम्ही म्हणता म्हणून तिथं घाई येणार नाही, दुसऱ्या पार्टीला इंटिमेट करावं लागेल असं शॉर्ट नोटीस दिली. तसं आम्हाला पत्र द्या ना तुम्ही. या जागेवर येतील आणि जे अडथळा आहे ते पाहून त्याच्यावर कारवाई टेक्स्ट मेसेज करा आम्हाला. पण माझं 8 दिवसात नाही झालं. बैठक घेतली. तुम्ही एसडीओ काय करा, तुम्ही लक्ष द्या. माझं काय म्हणणं आहे, हा जर रस्ता भेटल्यानंतर त्याच्यात जर तो कुठला शेतकरी आळवायचा असेल तर ते बेकार विचार कोणी दाखल व्हायला पाहिजे. मंडळी केसेस चालू रस्ता कोरडा आपण त्याचे गुन्हा पण दाखल केले. रस्ता काढला होता मराठी सांगायला जातात त्यांना बरं आता ऐका ना, आता ते निवेदन इकडे जावं तुम्ही पण झाडाचा विषय तो क्लिअर करा.